नमस्कार. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठब्दपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 50वे पुष्प. हे पुष्प गुंफणार आहेत नामवंत चित्रकार, पुरातत्व आणि कला इतिहास तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत अरविंद प्रधान. डॉक्टर प्रधान यांचे GD आर्ट, MA इंडॉलॉजी, MPhil आणि PhD असे शिक्षण आहे. अजिंठा ते अमरावती कलेचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे PhD साठी संशोधन केले आहे. कला इतिहास, पुरातत्व आणि मूर्तिशास्त्र या विषयातील अनेक परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांमधून त्यांनी व्याख्याने आणि शोधनिबंध सादर केले आहेत. रेडिओवर, प्रसार भारतीवरील संस्कृत वैजयंती आणि संस्कृत मंदाकिनी या कार्यक्रमांमधूनही त्यांनी सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे राग रंग रस गावो या शीर्षकाने लघुचित्र आणि भारतीय संगीतातील रागांवर आधारित रंगमंचावरील कार्यक्रम सादर केला आहे. स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांचे अनेक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे कला आणि वास्तुकला आणि प्राचीन भारतीय कलेचा इतिहास या विषयावर त्यांनी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. अनेक चित्रकला प्रदर्शनामधूनही त्यांचा सहभाग आहे. ललित कला क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारे कलानिधी पुरस्कार आणि पंडित सातवळेकर पुरस्कार, तसेच आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई यांचा विशेष पुरस्कार डॉक्टर प्रधान यांना प्राप्त झाला आहे. डॉक्टर प्रधान यांच्या मते चित्रे आणि शिल्पे ही देखील इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत आणि ते इतिहासाचे दृश्यमय असे दस्तऐवजच आहेत. त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्या काळातील सामाजिक परिस्थिती, प्रगल्भता आणि तंत्रज्ञान देखील समजू शकते. ही चित्रे अभ्यासक आणि रसिक म्हणूनही कशी बघावीत, त्यातून अभ्यासकाला इतिहासाचे कण कसे वेचता येतात याविषयी ते आपल्या चित्र आणि शिल्प, शोध आणि बोध या व्याख्यानातून स्लाइड शोसह आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी डॉक्टर श्रीकांत प्रधान यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानमालेचे आजचे हे पुष्प गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी आयोजित केलेल्या ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्ती ही व्याख्यानमालेमध्ये मला आज तुम्ही सर्वांनी आमंत्रित केलं आणि व्याख्यान देण्याचा जो योग आलेला आहे त्याचे मी सर्वांचे आभार मानतो. आणि माननीय श्री पांडुरंगजी बलकवडे यांना मी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि एकंदरच इतिहासाच्या नवीन संशोधनासाठी अनेक शुभेच्छा देतो. खरं तर आजचा जो विषय आहे तो विषय खरं तर प्रत्येक म्हणजे बहुतेक सगळ्यांना माहिती असतो, पण किंवा ते बघितलेलं असतं. मला प्रामुख्याने म्हणायचंय ते चित्र आणि शिल्प. खरं तर चित्र आणि शिल्प ह्याच्या अनेक वर्ष, अनेक संशोधक, अनेक चित्रकार, अनेक अगदी तुमच्यासारखी लोक मंडळी किंवा विद्यार्थी वगैरे अनेक संशोधनं करत असतात किंवा अनेक त्यांच्याबद्दल ते ऑब्झर्वेशन्स करत असतात, पाहत असतात. खरं तर आपल्याला साधारण माहिती आहे की इतिहासाची साधनं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायची साधनं लिखित असतात, कधी ती मौखिक असतात, कधी अनेक पद्धतीची असतात. पण त्याच्यात सर्वात एक महत्वाचं जे साधन इतिहासाचं आहे ते खरं तर एक चित्र आणि शिल्प सुद्धा असू शकतं. खरं तर हे लिखित नाहीये, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं तुम्हाला आढळून येत नाही. बरेचशा वेळेला काय होतं की आपण म्हणजे त्याच्यातला कधी कधी एखाद्या चित्राच्या खाली किंवा वरच्या बाजूला कधीतरी कुठेतरी लिहिलेलं असतं, पण
आपण ज्या वेळेस इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस अनेक लढाया, अनेक राजे किंवा इतर गोष्टींचा आपण अभ्यास करत असताना अनेक ताम्रपट असतात किंवा अनेक गोष्टी असतात की ज्याचा आपण अभ्यास करतो. पण ह्याच अनुषंगाने त्यांच्या त्यांच्या काळामध्ये काही चित्र, शिल्प, अगदी वास्तू सुद्धा झालेल्या असतात. खरं तर त्यांच्या एकंदर दिसण्यातून आपल्याला एक प्रकारचा इतिहासाची नोंद करता येते. फक्त गरज एवढीच असते की थोडक्यात काय करतोय आपण, इथे काही शब्द नाहीत, इथे काही अक्षरं नाहीयेत. पण इथे त्यांनी काढलेले आकार, त्यांनी साकारलेले आकार, त्यांनी रंगवलेल्या भिंती किंवा त्यांनी रंगवलेली चित्र, ह्यांच्यातून आपण त्यांचे विचार काय असतील, त्यांची प्रतिकात्मकता काय असेल, त्यांचं साहित्य काय असेल आणि त्या साहित्याचा एकमेकावरती काय परिणाम झालेला असेल, ह्याचा थोडा विचार आपल्याला करता येतो. आणि त्या विचारातनं कधी कधी मला असं वाटतं की त्यावेळच्या लोकांच्या एकंदर सांस्कृतिक किंवा एकंदर जडणघडणीच्या इतिहासाच्या अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतात. बरेच वेळेला आपल्याला ज्या इतिहासामध्ये लिखित नोंदी नाहीत त्याचा दृश्य इतिहास आपल्याला या चित्रातनं किंवा शिल्पातनं दिसतो. खरं तर हे सगळं करत असताना आपण थोडासा जर का किंचितचा साहित्याचा त्याचा अभ्यास केला म्हणजे हा परत लिखित आला. पण त्याचबरोबर आपण जर का चित्र, शिल्प, वास्तूंचा जर का दृश्य अभ्यास केला किंवा ते बघितलं तर आपल्या लक्षात येतं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी एक प्रतिकात्मकता असू शकते. आणि ती प्रतिकात्मकता जर का आपण अभ्यासाचा विषय म्हणून निवडला तर आपल्याला इतिहासाच्या काही इन बिटवीन द लाईन्स आहेत, ज्या सांस्कृतिक असतील, ज्या कला इतिहासाच्या असतील किंवा ज्या इतर कुठल्या अनुषंगाने येत असतील तर त्या आपल्याला सांगता येतात किंवा त्या आपल्याला निदान त्याची कल्पना करता येते. आणि त्या कल्पनेतनं आपण त्या काळाच्या संदर्भात असलेल्या काही गोष्टींचा आपण विचार करतो. कधी कधी तो विचार असतो ह्यांच्यावरती ही सगळी कला किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा, त्याच्यावर काही इन्फ्लुएन्सेस आहेत का, आणि जर काही इन्फ्लुएन्सेस असतील तर ते कशा पद्धतीनं आलेले आहेत, किंवा ज्या वेळेस एखादा इन्फ्लुएन्स येतो त्यावेळेस आपले त्यांच्याशी असलेले संबंध, त्या संबंधातनं असलेला जो काही प्रभाव आहे तो आपण घेतो आणि त्या प्रभावातनं आपण नवीन काही गोष्टी करतो आणि त्या मात्र आपल्या असतात, आपल्या विचारातल्या असतात. आणि त्या विचारातनं आपण जे काही साकार करत असतो, मग ती एखादं मंदिर असो, एखादी वास्तू असो, एखादा राजवाडा असो, चित्र असो, शिल्प असो, त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात. हा फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर जर का आपण मूर्तिशास्त्राचा आपण अनेक व्याख्यानातनं वगैरे अभ्यास केलेलाच आहे. खरं तर मूर्ती केवळ ओळखण्यासाठी आहेत का, तर नाही. आपण एखादी मूर्ती ओळखली तर खरं तर त्या मूर्तीवरती असलेली आभूषणं, त्या मूर्तीची एकंदर वस्त्र अलंकार किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला अशा अनेक गोष्टी कळतात की ज्या मूर्तीमध्ये का त्या समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्याची प्रतिकात्मकता काय. खरं तर ह्याचा सगळ्याचा आपण विचार करूया. कधी कधी आपल्याला काही चित्रातनं किंवा अगदी तुटलेल्या फुटलेल्या चित्रातनं सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा कदाचित नव्याने परिचय होतो. आता हे सगळं बघायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष ही चित्र, प्रत्यक्ष ही मंदिरं किंवा प्रत्यक्ष ह्या वास्तू बघायला पाहिजेत. आणि त्याचा विचार करताना आपल्या लक्षात येईल की ह्या लोकांनी कशा पद्धतीनं त्याची नोंदणी केलेली आहे, ज्याला आपण एक म्हणू की दृश्य नोंदणी जी आहे ती एकदा आपल्या लक्षात आली की आपल्याला ही चित्र समजतात. ही चित्र समजण्यापेक्षा आपल्याला त्यांच्या मनात असलेले काही प्रतिकांचे विचार कळतात. आणि त्या विचारातनं एकदा आपल्याला लक्षात आलं की आपण पटकन सांगू शकतो की अरे इथे हे असं आहे, इथे ते तसं आहे. आणि नकळतपणे तुम्ही त्या दृश्य रूपातनं त्या काळात जाता, एकंदर त्यांच्यामध्ये जाता आणि त्यांचा जो काही एकमेकाशी संवाद चाललेला असतो, मग हा एकमेकाचा जो संवाद आहे हा संवाद आपल्याला ते चित्रांमध्ये असलेल्या व्यक्तिरूपातनं दिसतो की ते एकमेकाशी काय बोलतायत. आणि हा जो पूर्ण संवाद आहे तो आपल्याला या चित्रातनं, थोड्याशा ऑब्झर्वेशन मधनं, ह्या शिल्पातल्या ऑब्झर्वेशन मधनं आपल्याला बऱ्यापैकी करता येतो. अर्थात हे सगळं करत असताना आपण आता खर तर ह्या स्लाइड्सकडे जाऊया आणि
त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं, किंवा आपल्याला सांगता येतं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याचा विचार करता येतो. म्हणूनच इथे असं म्हणता येईल की चित्रशिल्प, त्याचा शोध अनेक लोकांनी तो घेतलेला आहे. अनेक लोक त्याच्याबद्दल बोलत असतात आणि त्याच्यातनं आपण काय बोध घ्यायचा तो. अर्थात प्रत्येक वेळेस नव्याने ह्याच्यामध्ये भर पडत जाते, नव्याने काही जाणीवा व्हायला लागतात आणि अशाच पद्धतीनं हा इतिहास समृद्ध होत जातो. आपण थोडस पुढे जाऊया आता. एक मिनिट. इथे आपण खर तर मंदिर स्थापत्याची आता आपल्याला बरीचशी कल्पना असेलच. मंदिर स्थापत्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण मंदिराची सुरुवातीची मंदिरं कशी होती, काय होती, ह्याच्याबद्दल आपण अनेक चर्चा बघितल्या असतील. अनेक वेळेला आपण काही कोर्सेस मधनं किंवा काही पुस्तकांमधनं मंदिराची डेव्हलपमेंट काय झालेली असेल, कशा पद्धतीने ही मंदिरं अस्तित्वात आली आणि नंतर त्या मंदिरांचा खूप मोठा डोलारा कसा पूर्ण होत गेला, ह्याची कल्पना आपल्याला असेल. तर आपण आता थोडंसं मंदिराच्या पहिल्या ज्या काही संकल्पना होत्या त्याच्याकडे एक 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 वेगळ्या ह्यानी बघूया. आपण मध्य प्रदेशमधल्या नचनाला जाऊया. अर्थात गुप्त काळामध्ये साधारणपणे मंदिरांची सुरुवात किंवा मंदिराची सुरुवात आणि त्याच्यानंतर खूप मोठा त्याचा पल्ला गाठत आपण आजपर्यंतची आलेला मंदिरांचा जो काही पल्ला बघतो, त्याच्यातनं ही काही अगोदरची मंदिर आहेत. अर्थात नचनाला जर का तुम्ही गेलात तर हे मंदिर तुम्हाला समोर दिसेल. हे अगदी साधं मंदिर आहे. एक मोठी प्लिंथ आहे, म्हणजे ज्याला आपण पीठ म्हणूया. त्याच्यावरती असलेलं गर्भगृहासारखा एक चार म्हणजे एखाद्या खोलीसारखा भाग आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या देवतेची प्रतिष्ठापना केलेली आहे. खर तर आज आपण इथे काय बघणार आहोत, आपण मंदिराचा बाकी कुठलाही हिस्सा बघणार नाही. पण आपण जर का इथे नीट बघितलं, म्हणजे व्यवस्थित आपण त्याच्या जवळ गेलो किंवा बघायचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येईल की अरे ही खालची जी काही हे पीठ आहे ते असं थोडंसं असं का दिसतंय की ज्याच्यामध्ये कुठेतरी तुटल्यासारखं बराचसा भाग दिसतोय, किंवा तो ओबड-धोबड वाटतोय लांबनं. मध्ये मध्ये चौकोनी तुकडे त्याच्यात दिसत आहेत, पण तरी पण असं वाटतं की अरे ह्याला काहीतरी आकार पण दिसतोय, पण हे नक्की काय आहे. खर तर पुढे येणाऱ्या मंदिर स्थापत्यामध्ये जो काही त्याचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये येणारे जे थर आहेत, गजथर आहेत, नरथर आहेत, हे तुम्हाला आता मागच्याही काही व्याख्यानांमधनं वगैरे माहिती झाले असतील. हा जर का मंदिराचं हे पीठ जर का आपण पहिल्याचं धरलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे आपल्या समोर आहे हे सुरुवातीचं आहे. मग सुरुवातीचं असं आहे तर नक्की ह्याच्यामध्ये काय आहे, आणि म्हणून आपण ह्याच्या जवळ जातो किंवा त्याला एक छोटीशी प्रदक्षिणा घेतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे सगळीकडेच असं आहे. पण ह्याच्या प्रत्येकाच्या मध्ये आपल्याला ते चौकोन दिसायला लागतात आणि आपण ह्याची प्रदक्षिणा करत जातो, थोडंफार जवळ जातो ह्याच्या, आणि नंतर लक्षात येतं की ह्या दगडांना मुद्दामून कोरलेलं आहे. तसं त्याच्यामध्ये काहीतरी एक आकार आहे, काहीतरी एक गोष्ट आहे की जी त्या स्थपतींनी बऱ्यापैकी मुद्दामून केलेली आहे. मग आपण त्याच्या मागच्या बाजूला जातो, तिथे सुद्धा आपल्याला तसंच दिसतं. त्याच्या अगदी समोरच्या बाजूला जिथे त्या पायऱ्या आहेत तिथे जातो आणि आपल्याला त्याच्यातनं काही गोष्टींचा बारकाव्याने त्या गोष्टी दिसायला लागतात. त्या कुठल्या गोष्टी आहेत, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक दगड हा मुद्दामून कोरलेला आहे. काही ठिकाणी त्याला स्कूपिंग केलेलं आहे, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला गोलाकार दिसतात जे आतमध्ये गेलेले आहेत. काही ठिकाणी खालच्या बाजूला तर तुम्हाला चक्क एक मोल्डिंग दिसतंय आणि त्याच्यावरती ह्याची सगळी रचना केलेली आहे. तर काही ठिकाणी तुम्हाला भौमितिक आकार दिसतात, म्हणजे याला काहीतरी पर्पज आहे. मग आपण अजून त्याच्या जवळ गेलो तर आपल्याला मात्र ह्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात आणि अचानक वरच्या बाजूला आपल्याला प्राणी दिसायला लागतात. ते हरणं बसलेली तिथे आपल्याला दिसतात. तर काही ठिकाणी कमानी दिसतात, म्हणजे गोलाकार दिसतात. तर काही ठिकाणी आडवे जॉमेट्रिकल भाग दिसायला लागतात आणि मग आपण ह्याच्या अजून जवळ जायला लागतो आणि मग इथे आपल्याला दिसतंय की एका चौकोनामध्ये 2 हरणं बसलेली आहेत. अत्यंत सुंदर अशी ती हरणं आहेत. त्याच्या शेजारी परत एक चौकोनामध्ये आयताकृती दगडामध्ये अजून एक कोवणी तयार केलेली आहे. अशाच पद्धतीनं त्याची सगळीकडे रचना आहे. त्याच्या जर का तुम्ही जवळ गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुम्हाला वेगवेगळे प्राणी, पक्षी दिसायला लागतात. त्याच्यात हा एक देखणा असा मोर आपल्याला बघायला मिळतो. तो टिपत चाललेला आहे, त्याचे दाणे किंवा त्याला जे काही खाद्य आहे तिथे ते आपल्याला तो खातोय.
त्याच्यानंतर त्याच्या जवळ गेल्यावरती लक्षात येतं की अरे हा अत्यंत बरोबर जसा मोर आहे त्याचं उत्कृष्ट असं शिल्पांकन इथे केलेलं दिसतं. तर काही ठिकाणी हरण दिसतात, काही ठिकाणी सिंह दिसतात, काही ठिकाणी कासव दिसतं. ह्या कासवाला कधी कधी आपल्या लक्षात येतं की मानवी चेहरे सुद्धा आहेत. काही ठिकाणी यक्ष दिसायला लागतात आपल्याला, जे 4 हाताचे आहेत किंवा इतरही काही दिसायला लागतात. अशा पद्धतीचे यक्ष आपल्याला दिसायला लागतात. अशी ज्यावेळेस आपण पूर्ण प्रदक्षिणा करून येतो त्यावेळेस आपण ह्या मंदिराच्या समोर येतो. आता आपण या पायऱ्या चढून वर जातो. तरी मनात प्रश्न राहतो की अरे ह्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही की हे नक्की काय आहे, कशासाठी आहे. म्हणजे याचा आपल्याला आता एक कळलेलं आहे की एकंदर ही जी प्लिंथ आहे, ही प्लिंथ, ह्या प्लिंथ मध्ये जे दगड आहेत त्याला मुद्दामून एक 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 प्रकारचं हे दिलेलं आहे, आकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये शिल्प काढलेली आहेत आणि ती प्राण्यांची आहेत, यक्षांची शिल्प आहेत. म्हणजे ह्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे. अर्थात हे सगळं करत असताना आपण लक्षात येतं की नचनाच्या ह्या मंदिरासारख्या अजून कुठे आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात का अशा. तर आपण येतो अजिंठ्याला. कारण मधल्या काळामध्ये काही शिल्पही आपण बघत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या बाजूला असे जॉमेट्रिकल किंवा भौमितिक आकार कोरलेले असतात. पण प्रामुख्याने ज्या वेळेस आपण मध्य प्रदेशमधनं अजिंठ्याला येतो, महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या जवळ, त्यावेळेस आपल्याला देखील तिथल्या चित्रातनं काही अत्यंत सुंदर, म्हणजे एक समोरचं बोधिसत्वाची काही चित्र किंवा इतर लोकांची चित्र, झाडं आहेत त्याच्यामध्ये काढलेली आणि त्याच्यामध्ये मागच्या बाजूला जास्त करून अत्यंत सुंदर आणि अत्यंत परफेक्ट असे भौमितिक आकार आपल्याला पाहायला मिळतात. परत प्रश्न येतो की अरे हे आकार नक्की काय आहेत, इथे हे काय. आणि नंतर लक्षात येतं, अशी अनेक शिल्प बघितली की नंतर लक्षात येतं की हा डोंगर आहे. म्हणजेच काय, हा डोंगर जो आहे हा कशा पद्धतीने दाखवलेला आहे, तर तो भौमितिक आकाराने दाखवलेला आहे. म्हणजे मोठमोठे ब्लॉक्स आहेत. आता परत प्रश्न येतो की अरे डोंगर तर आपल्याला टोकदार दिसतात, कधी वाकडे तिकडे असे नागमोडी आकाराचे दिसतात, असं का. तर बहुधा जर का तुम्ही कधी कर्नाटक किंवा खालच्या आंध्र वगैरे ह्या भागात गेलात किंवा कधी कधी मध्य प्रदेशचाही काही भाग असा आहे की जिथे गेलात तर तिथे तुमच्या लक्षात येईल की दुरून जो काही एक सुंदर असा देखणा जो काही लँडस्केप, जे काही भूदृश्य दिसतं, त्याच्यामध्ये दगडांची मोठमोठी रचना दिसते एकमेकावर केलेली. या शिल्पकारांनी आणि चित्रकारांनी ह्या निसर्गातला डोंगर त्यांनी त्या पद्धतीचा घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तो चित्र आणि शिल्पामध्ये त्याचं ज्यावेळेस रूपांतर केलं जातं त्यावेळेस ते रूपांतर आपल्याला भौमितिक आकारामध्ये केल्याचं आहे. म्हणजे आता इथे जर का आपल्याला चित्रकारांची भाषा कळली, ती कशावरून आपल्याला कळेल, तर ती भाषा आपल्याला त्यांच्या आपण केलेल्या चित्र आणि शिल्पातल्या अनेक वेळेस दिसणाऱ्या अशा गोष्टीतनं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे लक्षात येतं. म्हणजे इथं आपल्याला ते चित्रकार त्यांच्या शिल्प आणि त्यांच्या चित्रातनं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत की अरे हे डोंगर आहेत, हे डोंगर आहेत. का आहेत, तर आम्ही कधीतरी असं दृश्य बघितलेलं होतं आणि त्याचं चित्रकला आणि एकंदर शिल्पामध्ये येण्यासाठी आम्ही त्याच्यावरती काही संस्कार केलेले आहेत. ते कलात्मक संस्कार आहेत आणि त्या संस्कारातनं आम्हाला जो काही आकार सापडलेला आहे, जो आपण त्याला आधुनिक ह्याच्यामध्ये ग्राफिक म्हणू किंवा आधुनिक ह्याच्यामध्ये सहज सोपा करून सांगण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, तो आपल्याला या चित्रात पाहायला मिळतो. म्हणजेच काय, चित्र आणि शिल्पाच्या तुम्ही जर का छोट्या छोट्या गोष्टींकडे जर का गेलात तर तुम्हाला ती चित्र, ती शिल्प काहीतरी सांगतायत. आपण खरं तर त्याचाच आता विचार करतोय. ती चित्र काहीतरी सांगतायत. त्या चित्रातनं एवढंच नव्हे, फक्त चित्रच सांगत नाहीत, तर त्यांचं तुटणं, त्यांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी सांगतात. अर्थात हा एक थोडासा भाग आपण एक 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 चित्रांचा, आपण पुन्हा चित्रांकडे येणारच आहोत. पण कधी कधी काय होतं की काही काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत, म्हणजे त्या तिथे नसतात. त्या त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या असतात, गेलेल्या असतात. हजारो वर्षाच्या काळामध्ये त्यांचा 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 जो काही हे आहे त्या संपलेल्या असतात सगळ्या. पण त्या काही खुणा ठेवून जातात. अर्थात त्या खुणांचा जर का आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं
की ह्या खुणांमधनं सुद्धा आपल्याला त्यावेळेस काय असेल, त्या आर्किटेक्चर ही वास्तू कशी असेल त्याचा अंदाज बांधता येतो. जर का आपल्याकडचे बरेचसे जण आपण कारला, भाजा, बेडसा अनेक लेण्यातनं वगैरे आपण जात असतो. अनेकांचा एक प्रश्न असतो मात्र ह्या सगळ्या लेण्यातनं किंवा या सगळ्या ह्याच्यातनं गेलो आपण, प्रामुख्याने आपण आता जर का आपल्या जवळचाच विचार केला तर भाज्याच्या लेण्यामध्ये आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की इथे जमिनीवरती काही खळगे आहेत. खरं तर हे खळगे जे आहेत ना, हे खळगे फक्त आपल्यालाच अट्रॅक्ट करतायत असं नाहीये, ह्याच्या अगोदरच्या लोकांना पण त्यांनी अट्रॅक्ट केलेलं आहे. एवढंच नाही तर मला जर का कुठे आठवत असेल तर ज्यावेळेस हा जेम्स वेल्स नावाचा एक चित्रकार ज्यावेळेस महाराष्ट्रात आला होता, पेशवाईच्या 1791 ते 1795 पर्यंत तो मुंबई आणि पुण्यामध्ये साधारण इथे होता. त्यांनी मात्र ह्या सगळ्या लेण्यांची पाहणी केलेली होती. त्यातल्या त्यात मला म्हणायचं की वेरूळच्या लेण्याबद्दल तो कारल्याला तर गेलेलाच होता किंवा तो इतर लेण्यातनं गेलेला होता, तो खरा एक वेगळा विषय आहे. त्याला सुद्धा हे जमिनीत असलेले जे काही पॉटहोल किंवा जे काही आपण ज्याला म्हणू खळगे त्याचं अट्रॅक्शन होतं आणि त्यांनी ते त्याच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं की हे नक्की काय आहे. खरं तर आपण थोडासा जर का विचार केला आणि त्याच्या जवळ गेलो की हे नक्की काय, म्हणजे आता आपल्याला हे खळगे काहीतरी सांगतायत, हे नक्की काय सांगतायत. आपण ह्याच्या जवळ गेलो आणि ह्या जर का आपण त्याचा ट्रेस करायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की ह्याला काहीतरी एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न आता तुम्ही कारल्याच्या लेण्यामध्ये गेलात तर समोर एक मोठा स्तूप आहे. त्या स्तूपाच्या समोर हे 2 खळगे दिसतात, इथे या बाजूला इथे आणि इथे सुद्धा खळगे. आता प्रश्न येतो की हे पॅटर्न्स जे तयार होत आहेत त्याला काहीतरी एक पॅटर्न तर आहे, पण त्याला काहीतरी एक नक्कीच आकार असावा, आपलं एक काहीतरी एक हेतू असावा त्याचा. खरं तर आपण ज्या आता लेण्या बघतोय ना, त्या सगळ्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्या बघताना आपण फक्त त्याच्यात असलेलं शिल्पकाम म्हणजे त्याच्यात असलेलं दगडात कोरलेलं काम बघतोय आपण. का तर त्याच्यात असलेल्या लाकडी कामाचा, खरं तर कारल्याला लाकडी काम जे वरच्या बाजूला आहे ते अजूनही आपल्या सुदैवाने अजूनही तसंच्या तसं आहे. बराचसा भाग त्याचा तसा आहे, छत्र त्याचं तसं आहे. पण हे सगळं बघताना आपल्या नजरेतनं, कारण ते समोर नसतं आणि तिथे असलेलं जो काही लाकडी जो काही सगळा काम आहे ते आपण मात्र तिथे आपल्याला पाहता येत नाही आणि त्याचा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक अंदाज करून देतात. हा खरं तर त्याचा एक फोटो आहे. आपल्या लक्षात येईल की हा कसा पॅटर्न तयार होतोय त्याच्यातनं आणि मग आपण ह्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि मग आपण थोडंसं कारल्या लेण्यातच बघतो की तिथे एका स्तंभावरती एक स्तूप चितारलेला आहे, सॉरी कोरलेला आहे. त्याच्या दोन्हीकडे स्तंभ आहेत, एक सिंहस्तंभ आहे, एक चक्रस्तंभ आहे. खरं तर त्याला एक खड्डा पण आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, कारण त्याच्यामध्ये कधीतरी रिलिक्स पण होत्या. म्हणजे तो एक अत्यंत महत्वाचा, खरं तर त्याच्यावरती आपल्याला खूप बोलता येईल त्या सगळ्या गोष्टीवरती. पण इथे आपण एवढंच लक्षात घेऊ की इथे 2 स्तंभ आहेत आणि मध्ये स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण कराडला गेलो तर आपल्याला सुद्धा असंच एक छोटंसं दृश्य दिसतं. ह्याच्यामध्ये सुद्धा लेणा आहे आणि त्या लेण्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याच्या दरवाज्यावरती एका बाजूला सिंहस्तंभ आहे, एका बाजूला चक्रस्तंभ आहे. अर्थात हे सगळं एकदा लक्षात आलं आपल्या की आपल्याला कदाचित असं वाटायला लागतं, हा त्याचा क्लोजअप आहे, आपल्याला साधारण असा एक अंदाज करता येतो की स्तूपाच्या दोन्हीकडे हे अशा पद्धतीचे स्तंभ जे आपल्याला पाहायला मिळतात त्याचं नक्की काय, म्हणजे कसे आहेत, इथे तर दगडात आहेत हे आपल्या लक्षात येतं. पण इथे एक जनरल असा एक त्याचा प्लॅन आपल्या लक्षात येतो की मध्ये प्रत्यक्ष स्तूप आहे आणि त्याच्या दोन्हीकडे मात्र हे स्तंभ आहेत. अर्थात परत आपण नाशिकला गेलो तर आपल्याला सुद्धा अजून एक उठाव शिल्प दिसतं ज्याच्यामध्ये स्तूप आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला पुन्हा ते स्तंभ आहे, एक सिंहस्तंभ, चक्रस्तंभ. हे काय येतात, कशासाठी येतात किंवा त्याचं महत्व काय आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आता. पण इथे मात्र आपल्याला साधारणपणे प्रत्यक्ष असं जाणवायला लागतं की इथे स्तूप आहे आणि त्याच्या दोन्हीकडे 2 स्तंभ आहेत. हे एकदा लक्षात आलं की मग मात्र आपण जर का ह्याचा थोडासा विचार केला की आपल्या लक्षात येतं की बहुतेक ही एक कल्पना आहे,
की काय असावं तिथे. बहुतेक कारल्याच्या स्तूपाच्या समोर सुद्धा एकेकाळी लाकडात कोरलेले अत्यंत देखणे, अत्यंत गुळगुळीत, अत्यंत सुंदर असे 2 स्तंभ असावेत. आणि त्याचे इतर जे खड्डे होते, त्या खड्ड्यातनं तिथे वेदिका होती. म्हणजेच आपल्या एक लक्षात येतं की हा स्तूप असा दिसत असावा कदाचित. अर्थात हे पॉटहोल्स जे आहेत त्याचं प्रायोजन हे आहे का? निदान आपल्याला ह्या अशा गोष्टीवरनं हा विचार करायला खरं तर हे खरं आहे किंवा नाही, पण आपण ह्याचा विचार करताना मात्र ह्या गोष्टींचा जर का सगळ्या इतर गोष्टींचा विचार केला तर आपण एका निष्कर्षापर्यंत कदाचित येऊ शकतो की कदाचित या स्तूपाच्या समोर देखील लाकडाचे 2 स्तंभ असावेत, जसे ते शिल्पात दाखवलेले आहेत, जसे त्या लेण्याच्या दरवाजांवरती दाखवलेले आहेत. अशीच पद्धत तिथे असावी का? निदान हा प्रश्न तरी आपल्या मनात येतो आणि आपल्याला एकंदरच त्या वास्तूमध्ये ज्या काही खुणा आहेत त्या खुणा सुद्धा काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत, जो आपण बरेच वेळेला इग्नोर करतोय. किंवा कधी कधी आपण त्याचं प्रायोजन लक्षात न घेता आपण कधी कधी ते बुजवूनही टाकतोय, कधी कधी त्याला आपण त्याचं कन्झर्वेशन पण करत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. खरं तर मला असं वाटतं की इथे असलेली एक छोटीशी गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्याचा जर का आपण अभ्यास केला तर कदाचित अलिखित इतिहासाचे किंवा अशाच काही गोष्टींच्या ऑब्झर्वेशन मधनं निदान आपल्याला त्या गोष्टीपर्यंत जवळ जाता येईल किंवा निदान आपल्याला त्याचा अंदाज करता येईल. आता हे झालं 2 वास्तूमध्ये असलेलं, एक मंदिराचं होतं आणि एक आपण बघितलं की एक कारला, भाजा किंवा इतर ठिकाणच्या ज्या काही लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत, त्यांच्याबद्दलचं आपण थोडासा विचार केला. खरं तर अनेक ह्याच्यावरती खूप तास बोलता येईल, पण इथे फक्त मला एक छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं तुम्हाला किंवा तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत की ह्या आपण जपल्या पाहिजेत. तशाच आपण आता परत आपला विषय जो होता तो चित्रांकडे येऊया. आणि चित्रांमध्ये आपल्याला माहितीये की चित्रांचे आपल्याकडे जे प्रकार आहेत ते एक भित्तिचित्र आहे ज्याला आपण म्युरल्स म्हणतो, नंतर पटचित्र आहेत ज्याला आपण कापडावर काढलेली चित्र म्हणतो. त्या काळामध्ये कधी कधी लाकडाच्या पॅनल्सवरती किंवा लाकडाच्या फळ्यावरती पण काढलेली चित्र होती. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस पेपर म्हणजे कागद ज्यावेळेस भारतात आला त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे आपण एक ढोबळ अर्थाने धरू की मुघलांच्या काळामध्ये आपल्याला मुघल चित्र जी होती ती प्रामुख्याने कागदावर तर आहेतच, पण त्याच्यानंतर आपल्याकडे कागदावरती चित्र काढण्याचा प्रकार खूप मोठा झाला आणि ती सगळी छोटी छोटी चित्र आहेत, लघुचित्र आपण त्याला म्हणतो, त्याला मिनिएचर पेंटिंग्स म्हणतात. किंवा जे वुडन पॅनल्स आहेत किंवा लाकडी जे काही फलक आहेत त्याला सुप्रनिमत्थ फलक आहेत असं एक नाव आहे, किंवा कापडाच्या याला खदिर किंवा दुसापट्ट असं म्हटलं जातं. आपण जो पटचित्र किंवा चित्रपट जो आहे, पट पूर्णपणे तो उलगडत जाणारा असा जो पट आहे तो, आणि म्युरल्स जे म्हणतो आपण ती म्हणजे भित्तिचित्र आहे. खरं तर हे ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपण प्रामुख्याने विचार करतो त्याच्या रंग, म्हणजे चित्र तर आपल्याला दिसतं, चित्र हे फायनल प्रॉडक्ट आपण म्हणून बघूया त्याच्याकडे, पण प्रत्यक्ष ही चित्र ज्यावेळेस केली जातात त्यावेळेस त्याच्यातले रंग आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्याच्यातले काही म्हणजे ते रंग लावण्यासाठी जे ब्रश आहेत त्यांचा जर का थोडाफार विचार केला आपण तर आपल्याला त्याच्यातनं सुद्धा काही गोष्टी खरं तर कळू शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला जर का थोड्याशा ग्रंथांचा जर का विचार केला तर शिल्परत्न किंवा मानस किंवा इतर जे शिल्प जे ग्रंथ आहेत ते जर का आपण बघितले तर त्याच्यामध्ये ब्रश कसे बनवावेत किंवा तुलिका, लेखणी ह्या सगळ्या कशा बनवाव्यात ह्याच्या आणि त्या कशा असतात ह्याचे काही उल्लेख मिळतात. अर्थात हे ज्यावेळेस उल्लेख येतात त्यावेळेस आपल्याला त्याचा अंदाज करता येत नाही की नक्की काय असतील. पण इथे फक्त आपण ब्रशचा विचार केला तर खुर्च्या किंवा हस्तखुर्च्या किंवा भाष्य खुर्च्या अशी त्याला नाव आहेत. खुर्च्या म्हणजे खरं तर आपल्याला आत्ताचा जो आपल्याकडे पूर्वी केरसुणी वापरायचे त्या केरसुणीला काही ठिकाणी खुर्च्या पण म्हणायचे, म्हणजे फ्लॅट ब्रश आपण त्याला म्हणूया त्या पद्धतीचा. अर्थात त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की हे ब्रश कसे असावे. तर हे ब्रश कसे असावे तर त्यांच्या दृष्टीने वडाचं जे वडाचं झाड आहे त्याचं जर का नव्याने येणारे जे पान असतं, कोंब असतं, तो जर का बघितला
तर त्याला एक बुटका असा आकार असतो आणि टोक असतं त्याला पुढे. आणि दुसरं आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं पान. त्याचे जे नव्याने फुटणारी पान आहेत त्याच्या आकाराचा असावा आणि तो कशा कशापासून बनवला जातो वगैरे ह्याची त्यांनी चर्चा केलेली आहे. इथे फक्त आपण एवढाच विचार करूया की नक्की हे काय आहे आणि हे कशासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. का ते म्हणतायत की वडाच्या झाडासारखाच करावा किंवा इतर त्यांचे आकार जे दिलेले आहेत ते खुर्च्या किंवा हे कशाच का असावेत, किंवा त्यांनी अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या पानाचंच उदाहरण का दिलेलं आहे बारकं. तर इथे तुमच्या लक्षात येईल या स्लाइड मधनं इथे दोन कोंब आहेत पानाचे. त्याच्यामध्ये हा जो पहिला आहे माझ्या म्हणजे उजवीकडचा तो वडाच्या झाडाचा आहे, तो बुटका आहे आणि किंचित असा जाड आहे थोडासा. पण डावीकडचा जो आहे तो मात्र लांब आहे, पॉइंटेड आहे आणि तो पॉइंट जो आहे ना तो वाकडा आहे. अर्थात ह्याच्यातच मी हे नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळेस चित्रांचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की चित्र काढताना भारतीय चित्रकला ही रेषाप्रधान आहे असं म्हटलं जातं. खरं तर तो एक वेगळा विषय आहे किंवा शेड अँड लाईट वगैरे ह्या त्या सगळ्या याची सगळी चर्चा आपल्याला ग्रंथात नाही येते, पण प्रत्यक्ष ती चित्रात सुद्धा दिसते. पण इथे ज्यावेळेस आपण ब्रशचा विचार करतो त्यावेळेस इथे थोडासा एखाद्याला प्रश्न पडेल की अरे हे टोक वाकडं हे कशासाठी. तर ह्याचा ज्यावेळेस आपण शोध घेतो त्यावेळेस आपण राजस्थानमध्ये जी लोक अजूनही चित्र काढतायत ज्यांना लघुचित्र म्हणतात किंवा भित्तिचित्र म्हणतात त्या लोकांकडे जर का आपण प्रत्यक्ष गेलो आणि त्यांना जर का ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की ते सुद्धा अशाच पद्धतीचे ब्रश वापरतात आणि पर्टिक्युलरली त्यांचे काही विशेष ब्रश याचा जो टोक असतं हे थोडंसं वाकडं असतं. अर्थात त्यांना ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचाराल की अहो हा तो वाकड्या टोकाचा ब्रश आहे तुम्ही कसा काय धरता, तो ब्रश साधारणपणे असा असतो आणि मग तेच तुम्हाला सांगतात की ह्याच्यामुळे शार्प लाईन मारणं सोपं जातं. आता ह्याचा जर का थोडासा तांत्रिक विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपला हात आणि कागद किंवा भिंत याचा हाताच्या पंजाच्या खालच्या बाजूला स्पर्श होतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे एखाद्या चित्रकाराला हे कळू शकतं कदाचित ज्यावेळेस एकदम अत्यंत पॉइंटेड ज्यावेळेस ब्रश वापरतो त्यावेळेस कदाचित आपल्या हाताचा कमी जाडपणा जो थरथरीत येणार आहे तो कदाचित त्याच्यातनं उतरू शकतो. पण हा म्हणजे स्वीपिंग करत येतो म्हणजे थोडासा घासत येतो आणि त्याच्यातनं त्या लाईनला एक प्रकारचा लय तयार होतो. तात्पर्याने मला हे सांगायचंय की चित्र करताना थोडेसे ग्रंथ किंवा थोड्याशा गोष्टी जर का आपण त्यांच्या बघितल्या तर त्यांनी अशा काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की त्या का कराव्यात. तर त्याच्यातनं जी लाईन येणार आहे म्हणजे तुमची लाईन कशी असावी तर ती लयदार असायला पाहिजे. ती लयदार लाईन येण्यासाठी एक तंत्र म्हणून त्यांनी ब्रशचं टोक थोडंसं वाकडं आहे ते जर का वापरलं तर कदाचित तुमच्या लाईन्स ह्या स्ट्रेट येऊ शकतात आणि ह्याचा प्रयोग मी स्वतः नेहमी करून बघतो. दुसरा ब्रश जो आहे तो वडाच्या झाडाच्या स्प्राउट सारखा किंवा त्याच्या कोंबासारखा. त्यांनी काय होणार आहे तर रंगांचे मोठमोठे जे पॅचेस आहेत जे जास्त जागा भरायचे ती सहज तुम्हाला भरता येते. म्हणजे ह्या लोकांनी चित्राचा अभ्यास करताना किंवा चित्र साकारताना त्या तंत्राचा उपयोग करून बऱ्यापैकी त्याच्या ब्रश मधून सुद्धा आपल्याला तो बघायला मिळतो. अर्थात पुढचा जो भाग आहे तो म्हणजे चित्रांमध्ये असलेले रंग. अर्थात आपल्या सुद्धा मूळ रंग किंवा शुद्ध रंग यांच्या कल्पना आहेत. म्हणजे जर का तुम्ही पाश्चात्यांच्या नजरेतनं बघितला तर मूळ रंग ते वेगळे आणि हे वेगळे. म्हणजे याच्यातनं श्वेत, रक्त, पीत, कृष्ण, हरित किंवा निळ हे रंग आहेत आणि हे मूळ रंग म्हणून हे केलेले आहेत. पण आपण जर का दुसऱ्या आर्ट हिस्ट्रीच्या आपल्या आर्ट थिअरीच्या कलर थिअरीच्या माध्यमातून जर का बघितलं तर आपल्या लक्षात येतं की तिथे फक्त जे पिवळा, तांबडा, निळा हे रंग तुम्हाला प्रामुख्याने दिसतील, पण इथे मात्र तुम्हाला पांढरा पण दिसतो त्याच्यामध्ये आणि हे सगळे शुद्ध वर्ण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात ह्याच्यातले अनेक रंग जे आहेत म्हणजे जे रंग आजही काही ठिकाणी वापरले जातात गावातनं वगैरे किंवा आपल्या घरातनं सुद्धा अजूनही वापरले जातात. त्याच्यातला सर्वात महत्वाचा जो आहे तो लाल गेरू जो म्हणजे आपण रांगोळीसाठी वगैरे वापरतो तो. खरं तर शेंदूर जो आहे तो सुद्धा एक रंग आहे पण तो नंतरच्या काळात येतो ते आपण पुढे बघूच या. त्याच्यानंतर लाल मध्ये एक हिंगूळ येतो. म्हणजे पूर्वी मला आठवतंय माझ्या लहानपणी बैलांची शिंग रंगवण्यासाठी हा हिंगूळ वापरला जायचा. नंतर निळा रंग आहे ज्याला आपण नीळ म्हणतो. नीळ ही फार प्राचीन काळापासून भारतीयांना माहिती आहे. इव्हन निळेला इंडिगो हे नाव भारतामुळे मिळालेलंच आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा एक रंग आहे तो म्हणजे राजवर्ध किंवा लॅपिस लाजुली. त्याच्याबद्दल आपण बोलूच या.
नंतर दुसरा येतो येलो किंवा जो पिवळा रंग येतो. हा पिवळी माती आहे. अजूनही गावामधनं घरांना ही पिवळी किंवा हिरवी माती लावली जाते. आणि दुसरा एक रंग आहे तो म्हणजे हिरवा, सॉरी पिवळा. त्याचं नाव आहे हरताळ, ज्याला आपण येलो ऑर्पिमेंट म्हटलं जातं. आणि नंतर बाकी आपण सोन्यापासून रंग बनवलेले आहेत. अनेक चित्रातनं ते दिसतात. त्याच्या पद्धती आहेत, म्हणजे पाण्यासारखा रंग आणि नंतर त्याला वर्ख म्हणून लावणं रंग, याची दोन वेगवेगळी तंत्र आहेत. ती सुद्धा आपल्याला अनेक ग्रंथातनं वगैरे डिस्क्राईब केलेली दिसतात, पण प्रामुख्याने आपल्याला जुन्या चित्रातनं हे मोठ्या प्रमाणात वापरलेले दिसतात. आणि अभ्रकाचा उपयोग सुद्धा रंगातनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर ह्या लोकांना विष्णू धर्मोत्तर पुराणाच्या चित्रसूत्रात म्हटलंय की ह्या लोकांना कुठले रंग वापरायचे, म्हणजे कुठले मिनरल्स वापरायचे रंगांमध्ये. मिनरल्स म्हणजे जी खनिजे आहेत, रंगीत दगड आपण म्हणू त्यांना, ते वापरायचे आणि कुठले नाही ह्याच्या चांगल्या कल्पना होत्या. म्हणजे जर का कोकणातला जर का तुम्ही तांबडा रंग घेतला, जो दगड आहे तिथला, जो तांबूस रंगाचा आहे, तो कधी कधी उत्तम असा गुलाबी पण दिसतो, वाटतं त्याच्यापासून रंग करावा. पण जर का त्याच्यापासून रंग केला तर लवकर काळा पडतो, तो वापरू नये असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात त्यांना रंगांच्या प्रक्रिया माहिती आहेत आणि त्यांनी योग्य रीतीने वापरलेल्या आहेत. आता आपण आज दोनच रंग याच्यातले बघू जे अत्यंत महत्वाचे रंग आहेत. हा राजवर्ग, त्याला इंग्रजीमध्ये आपण लॅपिस लाजुली म्हणतो. खरं तर हा सिंधू संस्कृतीमध्ये मण्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यापासून मणी तयार केलेले आपल्याला बघायला मिळतात. पण ह्याच्यापासून आपल्याला रंग दिसतो केलेला आणि तोही चित्रांमध्ये लावलेला दिसतो. आणि तोही जर का तुम्ही अजिंठ्याला गेला तर ह्या रंगाची पहिली भेट तुमची अजिंठ्याला होते. अजिंठ्याला तुम्ही पद्मपाणी बोधिसत्वाचं ते चित्र बघितलं तर तुम्ही ते चित्र बघताना भान हरपून ते बघता आणि त्याच्या गळ्यातल्या एका माळेकडे जाता आणि त्या माळेच्या मधल्या बाजूला मध्ये एक मणी आहे, तो निळ्या रंगाचा आहे, अत्यंत देखणा असा मणी आहे. आणि त्याच्या हातातलं जे कमळ आहे त्याला छोटे छोटे असे निळ्या रंगाचे स्ट्रोक्स मारलेले आहेत त्यांनी. हा इथे आपल्याला भेटतो. फार कमी प्रमाणात हा या लेण्यावरच्या चित्रांमध्ये वापरलेला आहे. आता प्रश्न उरतो की ठीक आहे बाबा, हा निळा रंग आहे, ह्याच्यातनं काय काय महत्व आहे ह्याचं. नंतर लक्षात येतं आपल्याला की हा रंग इथला नाही. त्या रंगाला जर का तुम्ही विचारलं तर आपण असं म्हणूया की त्या रंगालाच विचारू आपण, तो कुठला आहेस बाबा, तर तो सांगेन मी अफगाणिस्तानवरनं आलोय. अफगाणिस्तानवरनं तिथल्या खाणीतनं हा मिळतो. त्याच्यापासून उत्तम रंग त्यांनी तयार केलेला होता आणि तो तिकडनं इकडे आलेला आहे. आणि अफगाणिस्तानचा तो प्रदेश वगैरे आपल्याला माहिती आहे की तो गांधार म्हणून तो भाग जो आहे तो ओळखला जातो इतिहासामध्ये. तात्पर्याने हा रंगच फक्त इकडे आलेला नाही. ह्या रंगाचं तिकडे पर्शियन नाव जे आहे ते आहे लाजवर्ग. आणि ह्यांनी ज्यावेळेस हा रंग इकडे आला त्यावेळेस यांनी त्याचं नाव थोडस आपल्यासारखं करून घेतलं आणि त्याचंच नाव आलं राजवर्ध. लाजवर्ध जो आहे निळा, त्याचा राजवर्ध झाला. आणि मग तो इथल्या चित्रात यायला लागला. अजिंठ्याच्या चित्रातनं काही चित्रातनं तुम्हाला तो कमी प्रमाणात दिसेल, पण नंतर तो वाढत गेलेला दिसेल. पण हा रंग काय सांगतो, तो हेच सांगतोय की या चित्रात मी आहे, पण ह्या चित्रातनं मला चित्रात लावण्यासाठी इतक्या लांबनं आणला गेलेला आहे. आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की एक छोटासा रंग तुम्हाला व्यापाराच्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी तर आपल्याला माहितीच आहे, पेरिप्लसी एरिथ्रेसी मध्ये आपल्याला माहिती आहे काय काय आहे काय काय नाही ते, किंवा इतर ग्रंथ आहेत काही त्याच्यामधनं प्रवासी वर्णन आहेत, किंवा इतर ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये व्यापारासंबंधी काही गोष्टी आहेत, किंवा व्यापाराबद्दल आपल्याला आता माहिती आहेत, ट्रेड रूट्स माहिती आहेत, सिल्क रूट माहिती आहेत आपल्याला सगळे. पण एक रंगाचं सुद्धा अशा पद्धतीनं एक एक येत होता तिकडनं. पण हा नुसता रंग आला का, तर त्या रंगाबरोबर तिथल्या कला शैलींचाही प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. अजिंठ्याच्या चित्रांमधनं काही चित्रांवरच्या रेषा वगैरे हे तुम्हाला सांगतात. आज मी तुम्हाला ते दाखवणार नाहीये, पण तो एक वेगळा विषय. आणि आता एक दुसरा महत्वाचा रंग आहे, तो म्हणजे हरताळ, जो पिवळा रंग आहे. खरं तर जो येलो ऑर्पिमेंट आहे. आणि हा तसा पाहिला तर हा थोडा विषारी पण आहे. आज काय मध्ययुगामध्ये किंवा मिनिएचर पेंटिंग्समध्ये पिवळ्याचे जे रंगांचे जे काही वेगवेगळे पदार्थ त्यांनी वापरलेले आहेत, पिगमेंट जे वापरलेले आहेत, त्याच्यात हा एक प्रामुख्य आहे. साधारणपणे हा आपल्याकडे उशिरा आला. अजिंठ्याच्या चित्रात तुम्हाला फारसा दिसणार नाही तिथे, पण हा नंतरच्या चित्रात आपल्याला बऱ्यापैकी दिसतो.
इथे ही व्यक्तीची आहे, तो अक्षरशः हाताने इथे पलीकडच्या बाजूला हा नैसर्गिकरित्या हा असा दिसतो, अशा पद्धतीचा तो असतो. त्याला खरं तर ऑर्पिमेंट, खरं तर सोनं म्हणूनच हा प्रसिद्ध होता. सोन्यासारखा प्रतिसोनं आपण म्हणता येईल असा हा रंग, याची पावडर करून ह्या लोकांनी तो वापरलेला आहे. अर्थात त्याचं नाव आहे हरिताळ. ज्या वेळेस आता एक रंग आपल्यावरती कसा परिणाम करतो, आजही ह्या रंगाचं नाव जिवंत आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो की हरताळ फासला किंवा हरताळ करणे, हे काय आहे सगळं? हे रंगाने दिलेलं नाव आहे खरं तर. पूर्वी पोथ्या किंवा इतर ज्यावेळी टेक्स्ट लिहिले जायचे त्याच्यावरती एखादं जर का आपण चुकलं तर आपल्याला माहिती आहे, आज आपण व्हायटिंग लावतो त्याच्यावरती किंवा एक पांढरा पॅच लावतो त्याच्यावरती. टायपिंग करताना पूर्वी ते व्हायटिंग किंवा आजही ते पेन मिळतात, पण पूर्वी पोथ्यातनं तुम्ही जर का जुन्या पोथ्या बघितल्या तर त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा एक लेअर लावला जायचा. जे खालचं एखादं अक्षर चुकलं तर त्याच्यावरती पिवळा रंग लावला जायचा आणि त्याच्यावर नव्याने परत ते चूक दुरुस्त केली जायची. त्याला हरताळ फासणे किंवा हरताळ लावणे म्हणतात. तोच शब्द आज आपण एखादी गोष्ट बंद करणे, म्हणजे जी गोष्ट अगोदर केलेली आहे ती घालवणे किंवा ती इरेज करणे किंवा थांबवणे ती तिथेच, ह्याच्यासाठी हरताळ हा शब्द आलेला आहे. आणि तो आपण आज एका वेगळ्या अर्थाने आपण तो वापरतो. म्हणजे एक पिगमेंट, एक रंग आपल्याला काय इतिहास सांगतो जो आपल्याला माहिती असतो का कधी कधी? तर आपण ज्यावेळेस त्याचा शोध घ्यायला जातो त्यावेळेस त्याचा आपल्याला हा बोध होतो. आणि मग आपल्याला एक पिगमेंट सुद्धा अनेक गोष्टी सांगू शकतात. तो कुठून आला, कसा आला, त्याच्यावरती काय काय संस्कार झाले आणि तो आता इथे कसा रुजू झालाय, इथल्या कलाकारांनी त्याचं कसं स्वागत केलेलं आहे. आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी कळतात. कारण ह्या रंगातनं आपल्या लक्षात येतं की अगोदरची चित्र म्हणजे अजंठा किंवा सातवाहनांच्या काळात असलेली जी चित्र आहेत, अजंठ्याची 2 फेजेस आहेत, एक सातवाहनांच्या काळात काढलेली चित्र आणि नंतर वाकाटकांच्या काळात काढलेली चित्र. त्याच्यामध्ये हे रंग तुम्हाला प्रामुख्याने दिसत नाहीत, पण मध्ये म्हणजे मुघल काळामध्ये वगैरे हे रंग दिसायला लागतात. याचा एक अर्थ असा होतो की काही रंग आपल्याला त्या चित्राचं वय सुद्धा सांगतात, ते कधी झालेलं आहे. म्हणजे रंग हे अत्यंत महत्वाचे आहे की जे तुम्हाला क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्सेस मध्ये काही ज्यावेळेस चित्राचा अभ्यास केला जातो त्यावेळेस एक रंग सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो. खरं तर हा अलिखित आहे. हा रंगात म्हणजे आता हा तिथे टिपलेला आहे, त्या इतिहासाने तो रंग तिथे ठेवलेला आहे एक नोंद म्हणून. ती फक्त नोंद आपल्याला अक्षराशिवाय घ्यायची आणि त्याच्यातनं ज्यावेळेस आपल्याला बोध होतो त्यावेळेस कलेच्या इतिहासामध्ये किंवा चित्रकलेच्या डेव्हलपमेंटमध्ये काय काय झालेलं आहे, त्याच्या इतिहासामध्ये आपल्याला काय काय डोकवायचं असेल तर ह्या गोष्टी पाहता येतात. आपण आता अजिंठ्याच्या काही चित्रांकडे बघूया. खरं तर आपण जातो अजिंठ्याला, चित्र बघतो, वा सुंदर आहेत, जातक कथा आहेत, अवधान कथा तिथे आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण त्या चित्रातनं आपल्याला त्या कलाकारांचं जे काय त्यांची जी काही हुशारी आहे, ज्याला आपण त्यांची प्रतिभा म्हणूया, ती आपल्याला पाहता येते का? तर त्या प्रतिभेची थोडीशी ओळख जर का आपल्याला असेल तर आपल्याला मात्र त्यांनी ती प्रतिभा कशी हे केली, वापरली आणि ते तुमच्याशी प्रत्यक्ष बोलतायत त्या चित्रातनं. म्हणजे कधी कधी तुम्ही ज्यावेळेस त्या चित्राच्या समोर उभे राहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही चित्र बोलतायत तुमच्याशी. आता इथे ह्या चित्रातनं तुमच्या लक्षात येईल की ह्यांचे जर का चेहरे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ते एकमेकाकडे बघतायत, त्यांचे अंग प्रत्यंग एकमेकाकडे खुणा करतायत. म्हणजे ही व्यक्ती इथे बघते, परत हिचा हात ह्या बाजूला आहे आणि ही व्यक्ती दुसऱ्या बाजूला बघते. ह्याच्यातनं त्या व्यक्तीचा एकमेकाशी असलेला संबंध सांगितलेला आहे, दाखवलेला आहे आणि आपण आपसूक त्या चित्रकाराला पाहिजे त्या ठिकाणी जातो आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की अरे हा एक प्रवास चित्रकार तुम्हाला त्या चित्रातनं तो घेऊन चाललेला आहे तिकडे, अशा पद्धतीने दिसत. परत आपण तिथली काही झाडं बघतो, त्या झाडातनं काही ऋतू दाखवलेले आहेत. हे पळसाचं झाड आहे. पळसाचं झाड कधी येतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एखादं पळसाचं झाड जर का मी चित्रित केलं तर कुठला काळ आहे हा लगेच कळतो. त्याच्यावरती इथे मुंग्यांची एक रेष चाललेली आहे, लाईन. अर्थात आपण वरच्या सिलिंगकडे जातो. सिलिंगकडे पाहताना आपल्या लक्षात येतं अत्यंत देखणी इथली सिलिंग आहे, पण दुर्दैवाने इथला मधला भाग जो आहे तो तुटलेला आहे. वॉल्टर स्पिंक्स यांनी अजिंठ्यावरती त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष त्याच्या संशोधनात घातलेले आहेत. त्यांनी 20 एक खंड त्याच्यावरती लिहिलेले आहेत. त्यांनी अनेक इथल्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. त्या विचारामध्ये ह्या चित्रामध्ये दिसणारा हा मधला जो भाग आहे तो असा का, ह्याचाही त्यांनी विचार केलेला आहे. आणि नंतर
इथे अनेक ज्यावेळेस सिलिंग्स बघितले जातात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तिथल्या सिलिंगचा मधला जो मेडॅलियन म्हणजे ते गोल आहे, वर्तुळ आहे, त्याच्या त्या डेकोरेटिव्ह वर्तुळाचा मधला भाग तुटलेला आहे. तो का? त्याचा त्यांनी अंदाज बांधलेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे कशातनं? त्या चित्रातनं. त्या चित्रातली जर का वरचा बाजूचं जर का सिलिंग्स बघितलं, इथे तुमच्या लक्षात येईल की त्याला माळा लावलेल्या आहेत. म्हणजे एकेकाळी ह्या लेण्यातनं तिथे हुक पण आहेत. त्या लेण्यातनं तिथे रोज फुलांच्या माळा लावल्या जात होत्या आणि तिथे त्याच्यामुळेच कदाचित ते तुटलेलं होतं. हे कशावरनं आपल्याला हा पुरावा कशावरनं? हा लिखित पुरावा नाहीये, पण हा प्रत्यक्ष तुम्हाला चित्रातनं दिसणारा हा पुरावा आहे. खरं तर मगाशी जो मी भाग दाखवला होता तो एवढा भाग आहे. आता हे जर का बघितलं चित्र तर तुमच्या लक्षात येईल की हे चित्र कोणाकडे बघतंय, म्हणजे ही व्यक्ती कोणाकडे बघते? हे दोन व्यक्तींकडे. आणि मग तुम्हाला हा चित्रकार मधल्या दोन व्यक्तींकडे बघा म्हणून तो सांगत असतो. थोडक्यात ह्या भिंती म्हणजे ह्या भिंतीवर असलेली चित्र म्हणजे एक प्रकारचं सजीव असं एक प्रकारचं ते नाट्य आहे आणि ते तुमच्या समोर अक्षरशः ही मंडळी करत असतात, चित्रातली मंडळी करत असतात. फक्त आपल्याशी त्यांचा संवाद आपल्या लक्षात आलं तर आपल्याशी सहज संवाद, ते मुक संवाद होतो आणि त्यांची भाषा आपल्याला कळायला लागते. थोडक्यात काय तर त्यांची भाषा समजण्यासाठी आपण ते चित्रांनाच विचारावं, ते तुम्हाला तो इतिहास सगळा सांगतील. नंतर आपण वरच्या सिलिंगकडे जातो. त्या सिलिंगला चौकोनी भाग आहेत. अर्थात हे सगळे इथे दिसतात, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण चित्रातनं केले तर, आणि जर का वरचा भाग जर का बघितला तर अशा असंख्य चौकोनामध्ये तो सिलिंग त्यांनी डिवाइड केलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अख्खाच्या अख्खा विहाराचं अख्खं छत त्या छोट्या छोट्या चौकोनामध्ये डिवाइड केलंय आणि त्याच्यातनं त्या चौकोनातनं अशा पद्धतीची काही चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत. अत्यंत देखणी अशी ही चित्र आहेत. ही चित्र नक्की काय आहेत ह्याचा जर का मागोवा घेतला तर त्याच्यात अनेक आहेत. काही पर्शियन लोकांची चित्र आहेत, काही इतर लोकांची चित्र आहेत, अनेक लोकांची चित्र आहेत. त्याच्यामध्ये यक्ष आहेत, फुलं, पक्षी वगैरे सगळे. पण त्याच्यातनं नक्की काय काय सांगायचंय? तर ह्याच्यासाठी आपल्याला एक छोटासा ग्रंथ पाहावा लागतो, अपराजित पृच्छा नावाचा. त्याच्यामध्ये खरं तर चित्रपत्रोत्पत्ती निर्णयो नाम नावाचा एक 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 अध्यायच आहे. अर्थात ही सगळी चित्र आहेत, त्याला एक नाव आहे, जे नाव मी दिलंय चित्रपत्र. म्हणजे त्या चित्रांमध्ये पत्रांसारखी म्हणजे पाना फुलांच्या डिझाईन्स मध्ये कर्विलिनियस लाईन मध्ये त्याचा हे करणं, त्याला चित्रपत्र म्हणतात. कालिदासाच्या किंवा साहित्यामध्ये तुमच्या शरीरावरती कधी कधी चित्रपत्र चितारली जायची. म्हणजे ते एक तुमच्या सौंदर्याचं एक लक्षण होतं. तीच चित्रपत्र आपल्याला इथे दिसतात आणि त्याची काही एक कथा त्यांनी दिलेली आहे. एकदा ज्यावेळेस समुद्र मंथन होत होतं त्यावेळेस त्याच्यातनच एक वृक्ष तयार झालेला आहे. आपल्याला समुद्र मंथनाची कथा माहितीये, पण इथे मात्र ती थोडीशी किंचित वेगळी आहे. त्या समुद्र मंथनाच्या भागामध्ये एक कल्पवृक्ष तयार झालेला आहे त्याच्यातनं. त्याचं नाव आहे सुरतरू आणि त्याला अनेक पानं फुलं लागलेली आहेत, वेगवेगळी पानं फुलं लागलेली आहेत. त्याच्या अत्यंत देखणा असा तो आहे आणि त्याला एकंदर 5 असे फांद्या आहेत मोठ्या. एक गेलेली आहे पूर्वेला, दुसरी पश्चिमेला, तिसरी दक्षिण, उत्तर आणि मध्ये एक आहे. आणि जी पूर्वेची आहे त्याला त्यांनी नागर नाव दिलेलं आहे. जी पश्चिमेची आहे त्याला त्यांनी वेंतर, दुसरी आहे ती द्रविड, बेसर आणि कलिंग अशी त्यांनी नावं दिलेली आहेत. आता ह्या सगळ्या ज्या 5 आहेत त्या फांद्या त्यांनी किंवा ते जे खोड आहेत त्याला त्यांनी जल, पृथ्वी किंवा स्थल, आकाश ह्या अशा प्रकारामध्ये विभागलेलं आहे. आणि त्याच्यातनं ही चित्रपत्र तयार झालेली आहेत किंवा त्याला ती चित्रपत्र लागलेली आहेत. ती कुठली? तर ते म्हणतात की ती जलतत्वाची पत्र कुठली? तर हंसपत्र, नक्रपत्र, मत्स्यपत्र, कूर्मपत्र, पद्मपत्र. म्हणजे पाण्यात काय तर हंस आहे, नक्र म्हणजे तुमचं क्रोकोडाईल किंवा ज्याला मगर म्हणू ती आहे, मासा आहे, कासव आहे आणि कमळ आहेत. ही झाली जल. स्थलपत्र म्हणजे सगळे हे प्रसाद वगैरे जे आहेत, म्हणजे प्रासाद वगैरे जे आहेत, वाडे वगैरे आहेत, त्याच्यावर असलेल्या ज्या डिझाईन्स आहेत किंवा माणसं आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, प्राणी आहेत, अशी सगळी. आणि आकाश म्हणजे मेघपत्र. म्हणजे ह्यांचं सर्वांचं घ्यावं तुम्ही आणि त्याच्यापासून नवीन तयार करावं. त्याच्यातनं जे काही डिझाईन्स तयार होईल ती चित्रपत्र. ती कशी? तर आता ती अशी. म्हणजे हे झालं पद्मपत्र झालं. किंवा आपण थोडंसं पुढे जाऊया, पुढच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. इथे झाले हे महिषपत्र किंवा नरपत्र तिथे आहेत, हंसपत्र आहेत, अनेक पत्र तिथे तुम्हाला दिसतील. इथे म्हशीसारखा एक प्राणी दिसतो तुम्हाला आणि त्यालाच अत्यंत देखण्या याच्यामध्ये फॉर्म मध्ये त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे.
ही झाली चित्रपत्र, म्हणजे ह्याला काहीतरी आकार आहे. नंतर काही संशोधक आहेत, मला वाटतं उपाध्याय नावाचे संशोधक आहेत, ते तर म्हणतात की ह्या चित्रातनं त्यांनी काही सीझन्स दाखवलेले पण असण्याची शक्यता आहे, कारण त्याच ग्रंथात पुढे हे का करावं याची आपल्याला हे कळते. म्हणजेच अजिंठ्याची चित्रपत्र, अजिंठ्याचं सिलिंग सुद्धा त्याला काहीतरी एक अर्थ देऊन जातं आणि त्याचं एक महत्व आपल्याला कळतं. इथे जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ही सुद्धा पद्मपत्र आहेत. ही आहेत शिशुपत्र किंवा त्याला आपण यक्ष वगैरे आहेत, ती पद्मपत्रामध्ये ती खेळतायत असाही त्याचा अर्थ निघतो. आता ह्या सिलिंग वरती अजून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे इथे फळांची काही डिपिक्शन्स आहेत. जर का ही फळं जर का बघितली तर खरं तर जॉन ग्रिफिथ वगैरे यांनी ज्यावेळेस ही चित्र कॉपी केली साधारण 1888 पर्यंत वगैरे, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा ह्याच्यात असलेल्या एका फळाचा उल्लेख केला होता. त्यांचं म्हणणं होतं की हे बहुतेक सीताफळ आहे. त्याच्या अगोदर भारूच मध्य प्रदेशमध्ये असलेला जो स्तूप आहे त्याच्या शिल्पांमध्ये सुद्धा सीताफळ असल्याचं कनिंग यांनी सांगितलेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिश काळामध्ये किंवा त्याच्याही नंतरच्या काळामध्ये अशी एक हे होती की सीताफळ हे भारतीयांचं नव्हतं, तर ते पोर्तुगीजांनी इथे आणलेलं होतं. अर्थात 5व्या शतकामध्ये किंवा त्याच्याही अगोदर इसवी सन पूर्व 1-2 शतकामध्ये आपल्याला सीताफळाचं डिपिक्शन जर का भारूतला दिसत असेल आणि अजिंठ्याला त्याच्यानंतर दिसत असेल तर नक्कीच भारतीयांना पोर्तुगीजांच्या अगोदर सीताफळ माहिती होतं. पण ह्याही पुढे जाऊन मध्य प्रदेशमध्ये आता नुकतं जे काही उत्खनन झालेलं आहे काही वर्षांपूर्वी, त्याच्यात आपल्याला काही सीताफळाच्या बिया सुद्धा सापडलेल्या आहेत, ज्या त्याच्याही काही वर्ष अगोदरच्या आहेत, काही शतका अगोदरच्या आहेत. म्हणजे एका चित्रातनं आपल्याला काय कळतंय, तर एक फळ ज्याच्याकडे आपण फारसं बघितलं जात नाही, पण त्याचा एक इतिहास आपल्याला कळतो की किती जुनं आहे ते, म्हणजे हे चित्र किती महत्वाचं आहे ह्याचा आपल्याला हे चित्र तुम्हाला ते सगळं सांगतंय. आपण आता लघुचित्रांकडे बघूया. अजिंठ्याचा खरं तर अजिंठ्यावरती खूप बोलता येईल, मी नेहमी हे सांगत असतो, कारण अजिंठ्यामध्ये दरवेळेस आपल्याला ही चित्र आपल्याला नवीन काहीतरी सांगत असतात. अनेक वेळेला तुम्ही गेला तरी कदाचित तुमच्याशी ते नव्याने बोलतील आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ते सांगतील. आता लघुचित्रांमध्ये आपल्या लक्षात येतं की साधारणपणे अकबर, आपण त्याच्या अगोदर किंवा नंतर काय, त्याच्यापेक्षा अकबराच्या नंतर जे काय एक मुघल शैली जी निर्माण झाली मुघल दरबारातनं वगैरे होत, त्याच्यातनं नवीन नवीन प्रयोग होत आले आणि वेगवेगळ्या संस्थानांमधनं त्या चित्रकलेला चांगला हे मिळाला, पॅटर्नेज मिळाला आणि त्याच्यातनं तिथल्या स्थानिक शैली तयार झाल्या. त्या शैलीतनं अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या भारताचा जर नकाशा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा भाग बघितला तर आपण त्याला दक्षिणेकडे असलेल्या काही चित्रशैली आहेत ज्याला आपण अहमदनगर, इव्हन आपल्या पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये, वाईमध्ये, साताऱ्यामध्ये अनेक तुम्हाला लक्षात येईल किंवा इतरही भागामध्ये महाराष्ट्राच्या वगैरे तुम्हाला तिथल्या चित्रांचा एक वेगळा अभ्यास करता येईल, जी मराठा शैली आपण म्हणून त्याची फारशी ओळख आपल्याला नाही. अनेक लोक म्हणतात की आपल्याला चित्र म्हटली की राजस्थानी वगैरे आपल्याला आठवतं, पण महाराष्ट्राची चित्रकला, मराठा चित्रकला आपल्याला कधीच वाटत नाही. पण ही चित्र अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, ती सुद्धा जपली पाहिजेत. तर ही अहमदनगर, गोलकोंडा वगैरे ह्या ज्या प्रिन्सिपॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शैली या निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. तसं मेवाड, मारवाड वगैरे त्या भागामध्ये राजस्थानच्या ज्या काही शैली आहेत त्या, अर्थात ह्या सगळ्या शैली अनेक वैशिष्ट्य घेऊन आलेल्या आहेत. पण बरेच वेळेला आपल्या लक्षात येतं की ही चित्र काही सांगतात का, तर ही चित्र अनेक गोष्टी सांगतात. भक्ती बद्दल ते सांगतात, युद्धाबद्दल सांगतात, दरबारी गोष्टींबद्दल सांगतात, अनेक गोष्टींबद्दल ज्याच्या नोंदीच कुठे नसतात त्या नोंदी आपल्याला ह्या चित्रातून मिळतात. खरं तर हे जहांगीरच्या काळातलं हे चित्र आहे. खरं तर ह्याचं पोर्ट्रेट आपण त्याला म्हणूया. ही पोर्ट्रेट किती आयडेंटिकल आहेत पहा. म्हणजे हा चित्रकार, खरं तर अनेक काही चित्र अशी आहेत की जी मेमरीने केलेली आहेत किंवा त्याला काही पुरावा नाही की ते तसेच दिसत होते का काही, पण काही चित्र मात्र आपल्याला सांगता येतात की बहुतेक ही व्यक्ती हे असेच दिसत होते, कारण त्यांच्याकडे असलेल्या अनेक चित्रांमधनं त्यांच्या वयाचा, त्यांचा एकंदर बारकाव्याचा विचार आपल्याला केलेला दिसतो. इथे तुम्हाला हे जहांगीराचं चित्र दिसेल, त्याच्यातनं तुमच्या नक्की लक्षात येईल की कसं कसं ते सगळं बदलतंय. थोडे जर का बारकावे कधी तुम्ही रितसर बघितले तर त्यांच्या पगड्यातनं, त्यांच्या असलेल्या ऑर्नामेंटेशन मधनं ह्या काही गोष्टी बदलायला लागतात. इव्हन त्यांच्या असलेल्या ज्या सुरकुत्या आहेत चेहऱ्यावरच्या वगैरे त्याच्यातनं, इव्हन इथे तर त्यांनी ओठ आवळलेले आहेत. का आवळलेले आहेत ते आपण पुढे गेल्यावरती पाहूया. हे ते चित्र आहे. अर्थात हे चित्र हे आपण सहज चित्र बघतो
आणि सोडून देतो. अत्यंत महत्वाचं असं चित्र आहे. त्याच्यामध्ये हा जो हे आहे, ह्याच्यामध्ये एक चित्र दिसते हिरव्या ह्याच्यावरती केलेलं. ह्याच्यामध्ये हा जो जहांगीर आहे त्यांनी बाण हातात घेतलेला आहे आणि त्यांनी तो बाण जो आहे तो भाल्यावर असलेल्या एका चेहऱ्याला आरपार केलेला आहे. तो आहे मलिक अंबर. अर्थात त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या, त्याची जी रायव्हलरी होती त्या सगळ्याच्यातली, ती ह्या चित्रातनं व्यक्त झालेली. पण आपला संबंध त्या सगळ्या गोष्टीपेक्षा आपला संबंध ह्या चित्रातनं आपल्याला काय काय मिळतंय, तर ह्या चित्रातनं बऱ्यापैकी जो थॉट आहे त्या चित्राचा तो आपल्याला वाचता येतोय. म्हणजे इथे तैमूरच्या ह्याच्यातला असलेला जो काही वंशाचा जो काही एम्ब्लेम आहे तो इथे दाखवलेला आहे. वरच्या बाजूला इस्लामिक ह्याच्याप्रमाणे जो बर्ड ऑफ पॅराडाईस, स्वर्गातलं ते पक्षी इथे दाखवलेला आहे. आणि इथे बंदूक दाखवलेली आहे, कारण त्याच्या काही लेखातनं वगैरे असं म्हटलंय की त्यांनी याला मारलं होतं. इथे जो एव्हिल आहे, जो बाण मारलेला आहे तो इव्हिल, त्याला म्हणजे इव्हिल म्हणून त्यांनी एक एक काय त्याला म्हणतात, तो पक्षी आहे, तो पक्षी इथे दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो. घुबड इथे दिसतं. आणि वरच्या बाजूला असलेली तलवार, इंग्रजी तलवार अशी जी काही दिसते आपल्याला ती, आणि हे सगळे त्याला स्वर्गीय असे मदत करणारे. त्याच्या मागे त्या राजाची कन्सेप्ट जी आहे, त्याच्या डोक्यात जी आहे, ते सगळं ह्या चित्रातनं वाचता येतं. आणि हा सगळा पृथ्वीचा गोल तिथे दाखवलेला आहे. आणि इथे तुम्हाला एक रस्सी बांधलेली दिसेल आणि त्याला घंटा बांधलेला आहे. अशी एक कथा आहे की हा न्यायाच्या बाबतीत चांगला होता, किंवा न्यायासाठी त्यांनी एक सिस्टीम तयार केलेली होती की त्यांनी एक घंटेची हे बांधली होती, माळ बांधली होती, की ती कोणाला ज्यावेळेस पाहिजे असेल, न्याय पाहिजे असेल, त्यांनी तो हे करावा. अर्थात ह्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की असाच एक जो राजा होता, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं एक माळ बांधलेली होती. अशा पद्धतीच्या अनेक कन्सेप्ट त्याच्यात पाहायला मिळतात. आणि खालच्या बाजूला इस्लामिक कॉस्मॉलॉजी प्रमाणे असलेला हा मोठा मासा, त्याच्यावर असलेले हे हा जो काही प्राणी आहे तो, आणि इथे बारीक बारीक गोष्टी, जर का इथे सुद्धा प्राणी आपल्याला बघायला मिळते. खरं तर आपण आता तेवढा वेळ नाही तर आपण या चित्राबद्दल बोललो असतो. पण मला असं वाटतं की एखादं चित्र नुसतंच वेगळं आहे का, सुंदर आहे का, हे बघण्यापेक्षा त्याच्यातनं काही हिस्टॉरिक फॅक्ट्स सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले असतात, त्या आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येतात. दुसरी गोष्ट, आपण ह्या चित्रातनच विचार करायला जातो की ही चित्र ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस कधी कधी आपल्या लक्षात येतं की यांच्या बॉर्डर्स अत्यंत देखण्या अशा केलेल्या आहेत. पण कधीतरी प्रश्न येतो की अरे, हे आलं कुठून यांच्याकडे, हे कसं काय केलं, हे आपलं आहे का? नंतर लक्षात येतं आपल्याला की जहांगीरच्या दरबारामध्ये जे काही चित्रकार होते त्याच्यातला मला वाटतं एक मनसूर नावाचा प्रसिद्ध असा चित्रकार होता. त्याच्याकडे अनेक चित्रकार होते, त्यातला एक मनसूर आहे. तो चित्रकार, त्याला बहुधा युरोपमधनं येणारी काही 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 जे ह्याच्यावरची हर्बवरची जी काही पुस्तकं होती, ज्याच्यामध्ये पुस्तकं म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काढलेली चित्र वगैरे होती, त्याच्यामध्ये लिली वगैरे ह्याची त्याची चित्र काढलेली होती. बहुतेक ती चित्र ह्याला मिळालेली होती, ती इथे आलेली होती. आणि त्याच्यातनं यांनी स्टडी केला होता स्वतःचा. आणि त्याच्यातनं अशा पद्धतीची, म्हणजे इथे जर का हा भाग बघितला तुम्ही, तर तुम्हाला ही इथे चित्र दिसेल. हे ह्याचा त्यांनी ह्या चित्रांचा म्हणजे त्यांच्याकडनं इन्फ्लुअन्स घेतला, त्यांची चित्र पाहिली, त्यांचा अभ्यास केला, आणि त्याच्यातनं ही चित्र आपल्या पद्धतीनं तयार केली. आणि ही चित्र त्यांनी अशा पद्धतीनं बॉर्डर्सना वापरली. म्हणजेच काय, तर चित्रातल्या बॉर्डर्स आपल्याला इन्फ्लुअन्स सांगतात, ते कुठे लिखित नाही. पण जर का आपण ह्याचा शोध घ्यायचा, म्हणजे हा शोध काय फक्त एका चित्रावरनं आपल्याला घेता येत नाही, चित्रांवरनं दुसऱ्या चित्रांचा घ्यायचा असतो, घेतो आपण. आणि ती चित्र आपल्याला काहीतरी वेगळी गोष्ट सांगतात. आणि त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की अरे, ह्याचा काहीतरी एक वेगळा संबंध आहे. आणि आपण ज्यावेळेस एखादा युरोपियन किंवा पाश्चिमात्य इन्फ्लुअन्स घेतो आणि तो आपण आपला करतो, ही एक हिस्टॉरिक फॅक्ट आहे महत्वाची, की कशा पद्धतीनं तो आपण अडॉप्ट करतो. आपण त्याची कॉपी करत नाही, आपण जसंच आहे तसा घेत नाही तो. तर आपण बऱ्यापैकी हे अनेक वेळाला आपल्याला पाहायला मिळतं. किंवा अजिंठ्याच्या बाबतीत किंवा त्याच्याही अगोदरच्या अमरावतीच्या शिल्पांबद्दल बोलता येईल, ते वेगळे विषय आहेत सगळे. पण आपल्या लक्षात येतं की चित्रकलेच्या इतिहासामध्ये आपण जशाच्या तशा कॉपी करत नाही, आपण त्याचा अभ्यास करतो, आपण आपल्या पद्धतीने त्याला हे करतो. आणि मग आपल्या अजूनही लक्षात येतं की असे अनेक चित्र आहेत. आता हे जे चित्र आहे, ते राफेल नावाचा जो चित्रकार आहे, रेनेसान्स मधला जो काय एक अत्यंत प्रसिद्ध असा हा चित्रकार आहे, त्याचं एक चित्र होतं. अर्थात काहींच्या मते ते चित्र हरवलं आणि त्याचं दुसऱ्या एका चित्रकाराने एक एनग्रेविंग केलं होतं. ते हे उजव्या बाजूला आहे.
त्याच्यावरनं ह्या मुघल चित्रकारांनी केलेलं हे चित्र आहे. काहींच्या मते हे जहांगीरच्याच काळात झालेलं चित्र आहे. पण ह्याची जर काही एक्झॅक्ट कॉपी वगैरे बघितली तर तुमच्या लक्षात येईल की जसंच तसं हे चित्र केलंय. म्हणजेच काय, तर राफेलचं जे काही चित्र होतं, जे काही त्यावेळेस अस्तित्वात होतं, त्याचा एक प्रिंट कदाचित इथल्या चित्रकारांना मिळालेला असावा किंवा त्याचा एक संदर्भ मिळालेला असावा. आणि इथल्या चित्रकारांनी या खरं तर जेजुईट आणि याची त्याची एक कथा वेगळीच आहे ती. पण आपण चित्रांच्या बद्दल बोललो तर त्याची कॉपी केलेली होती. पण ती कॉपी करताना त्यांनी ती मुघल आयडॉम मध्ये, मुघल चित्रकलेच्या शैलीमध्ये ते केली होती. आणि त्याचा तो बाज आहे तो बऱ्यापैकी जपलेला होता. पण मात्र शैली जी आहे ती वेगळी. हे काय सांगतंय, येणारी चित्राची कॉपी, त्याच्यातनं घेतलेला ह्यांनी इन्फ्लुअन्स आणि त्याच्यातनं साकार केलेलं आपलं स्वतःचं काम, हा सुद्धा कलेच्या इतिहासामधला आणि एकंदरच त्या काळातल्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे की एखाद्याचा कलेमध्ये मग रंग असेल किंवा अनेक गोष्टी असतील, त्याचा कसा प्रभाव पडतो आणि कशा पद्धतीनं त्याच्यातनं एक 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 सुंदर गोष्ट तयार होते. इथे सुद्धा आपल्या लक्षात येते की नंतरच्या काळातली चित्र आहेत. हा जीसस यांचा जन्म आहे त्याच्यामध्ये. पण इथे जर का नीट बघितलं तर इथे मात्र कपाळावरती तुम्हाला एक टीका दिसेल. लखनौ वगैरे ह्या बाजूला मधल्या 18-19व्या शतकामध्ये अशी लघुचित्र तयार झाली. अर्थात त्याच्यावरनं ख्रिश्चनिटीचा होणारा प्रभाव या चित्रांवरती कशा पद्धतीनं तो येतोय याची कल्पना आपल्याला येते. अनेक कागदपत्र तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्यक्ष व्हिज्युअल मधनं बघायला मिळालं तर प्रत्यक्ष तो कॉस्ट्युम त्यांनी कशा पद्धतीनं त्याचं आरेखन केलेलं आहे, कशा पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे याची कल्पना आपल्याला ह्याच्यात येते. इथे सुद्धा एक दुसरं चित्र आहे, राफेलनीच काढलेलं आहे 1507 त्याच्या काही कॉपीज नंतरच्या चित्रकारांनी केलेल्या होत्या. त्याने फेडरिकनी केलेली आहे, फेडरिक ओव्हरबॅकनी केलेली होती 1814 मध्ये, म्हणजे 19व्या शतकाच्या ह्याच्यात. आणि ह्याचा इम्पॅक्ट परत इथे असलेल्या काही चित्रांवरनं वगैरे आपल्याला बघायला मिळतो. खरं तर हे चित्र भारत इतिहास संशोधक मंडळाकडे आहे. तात्पर्याने काय, हे चित्र आपण बघितलं तर आपल्याला ज्या जीससच्या बरियलचा जो काही एक त्याचे जे काय अंतिम जे काही विधी होते त्याच्यातला जो काही एक एपिसोड आहे तो 16व्या शतकाच्या आर्ली पिरियड मधनं राफेल किंवा त्याची थोडंफार नंतर अगोदर ज्या लोकांनी काढलेला होता तो पाजरत कशा पद्धतीनं वेगवेगळ्या चित्रकारांनी केला आणि नंतर तो आपल्यापर्यंत येताना आपण त्याच्या बॉर्डर्स वगैरे हे करत आपण तोच भाज प्रत्यक्ष त्याच चित्रांच्या कधी कधी कॉपीज जशाच्या तशा आपल्याला केलेल्या दिसतात. हे करत असताना आपण काही मुघल चित्रांकडे वळतो आणि त्याच्यात असलेल्या काही डिटेल गोष्टी ज्या आहेत त्या बघायचा प्रयत्न करतो. आणि इथे मात्र एक गोष्ट दिसते, हा दौलताबाद आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. दौलताबादचा तो प्रसिद्ध किल्ला आहे. इथे मात्र 2 मिनार आपल्याला बघायला मिळतात. आता प्रश्न पडतो की 2 मिनार कसे, मलाही प्रश्न पडला की या चित्रकारांनी हे 2 मिनार कसे असतील इथे. अर्थात ह्याच्यावरती खरं तर एक इथे 2 मिनार होते किंवा नव्हते हा अभ्यासाचा विषय आहे किंवा असू शकतो. पण एक मिनार तर आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष हे चित्र बघतो त्यावेळेस संशय नक्कीच येतो की अरे ह्यांनी एक तर चूक तरी केलंय किंवा काहीतरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळत नाही की हे 2 मिनार कसे. पण ज्यावेळेस आपण दौलताबादचं हेच पाचशा नावामधले घेतो, चित्र घेतो आणि त्याच्यातनं ज्यावेळेस बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की इथून आत जाताना इथे सुद्धा एक मशिदीचा एक भाग आहे, इथे कदाचित एक छोटासा मिनार, हे कदाचित मी सांगतोय, एक छोटासा मिनार इथे दिसतो जो तुटलाय. खरं तर चित्रकारांनी त्याची नोंद तिथे केली आहे का, त्यांनी तो बघितलाय म्हणून त्याला ते 2 मिनार वाटतायत का. आणि मग आपल्या लक्षात येतं की कदाचित तसं असू शकतं. म्हणजे एखादं चित्र आपल्या मनामध्ये संशोधनाच्या काही गोष्टी निर्माण करू शकतात. किंवा हा जर का ह्या मशिदीचा भागाचा नसेल इथे असलेला तर कदाचित तिथे दुसरा मिनार होता का. मग चित्रकार नक्की काय सांगतोय, त्याच्यातनं काय सांगू इच्छितोय, हे नुसतं चित्र पाहून बाजूला करण्यासारखं नाही, तर त्याच्यातनं निदान आपल्याला ते चित्र काही सांगतंय का. कदाचित तो त्याचा कल्पनाविलास पण असेल. पण हे करत असताना आपल्याला त्या चित्राची व्यवस्थित चौकशी केली पाहिजे. थोडक्यात जर का आपण एखाद्या कागदपत्राची जर का व्यवस्थित चौकशी करतो तसं चित्राची जर का व्यवस्थित चौकशी केली तर कदाचित आपल्याला काही नव्याने काही गोष्टी मिळतील का याचाही आपल्याला शक्यता तयार होतात. तशाच हे म्हणजे हे महाराष्ट्रातल्या मराठा काळातलं चित्र आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आर्किटेक्चरचा विचार करतो
कधी कधी प्रश्न पडतो की महाराजांचा दरबार किंवा महाराजांचं पॅलेस कसं असेल. तर आपल्याला अनेक चित्र जी आहेत ती जर का गोळा केली तर आपल्याला त्याचा अंदाज, त्या काळातल्या इमारती कशा होत्या त्याचा अंदाज करता येतो. आणि ही चित्र त्या अंदाजासाठी अत्यंत महत्वाची ठरतात. आपण बऱ्याच वेळेला ही चित्र पूर्णपणे इग्नोर करतो, की आपल्याला वाटतं की अरे हे कसं काय असेल, शक्यच नाही. आणि मग काही काही त्याच्यातनं इग्नोर केलं जातं, पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा या चित्रकारांनी टिपल्यात. आणि त्याचा जर का आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की हे अत्यंत महत्वाची अशी चित्र आहेत, ही डॉक्युमेंटेशन आहेत की ज्या अदृश्य गोष्टी ज्या आहेत त्या दृश्य केलेल्या ह्याच्यात आहेत. आता हे चित्र जर का बघितलं हे नॅशनल म्युझियम मध्ये, ह्याच्यावरती इथे खरं तर आपण जवळ जाऊन बघू. इथे तुम्हाला ह्या हे 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 जे मोठमोठे हे तावदानं दिसतील, त्या म्हणजे कार्पेट असतात तीच लावलेल्या असल्यासारखं आपल्याला बघायला मिळेल. पण इथले स्तंभ जर का बघितले तर आजही आपल्याला अनेक ठिकाणी वुडन जे लाकडी ह्याच्यात कार्विंग केलेले आहेत ते सुरुजे खांब वगैरे, आणि त्याच्यात असलेले ह्याच्या जर का बारकाव्याने तुम्ही जर का हे चित्र जर का जवळ जाऊन बघितलं तर ते बारकावे आजही त्या वाड्यातनं किंवा आजही त्या ठिकाणी जसेच्या तसे टिपलेले किंवा जसेच्या तसे असलेले आपल्याला दिसतात. आपण आता ह्या चित्राच्या जवळ येऊया. वरचे जे खांब आहेत, सुरूचे खांब, त्याची योग्य पद्धत आणि त्या लाकडावर असलेलं परत नक्षीकाम. म्हणजे जर का आपण एखाद्या जुन्या वाड्यात गेलो तर आजही आपल्याला त्या लाकडावरती अत्यंत फेंट ह्याच्यामध्ये रंगवल्याचे ट्रेसेस दिसतील. म्हणजेच काय, तर आज आपण जे लाकडी काम बघतोय ते तेवढंच नव्हतं, तर ते एकेकाळी रंगवलेलं होतं. त्याच्यावर सोन्याचा वर्ख वगैरे लावलेला सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आता आपण ह्या झरोक्याकडे येऊ. हे एक चित्र जर का बघितलं तर इथे तुम्हाला वरच्या बाजूला 3 खिळे दिसतील. आपण हे विसरून जातो की हे नक्की काय. आणि मग ह्याच्यातनं आपल्याला एक शक्यता तयार होते की आजकाल काही जे जुने वाडे आहेत त्यांच्या खिडक्या नुसत्या आपल्याला दिसतात. आपल्याला वाटतं की अरे ह्याला ह्याला कुठेच कुठेच आपल्याला हे दिसत नाही, म्हणजे खिळे वगैरे काही दिसत नाही किंवा काहीच नाही. पण जर का वरच्या बाजूला जर का नीट बघितलं तर आपल्याला तिथे काही हुक्स किंवा काही खिळे असल्यासारखे, खुंट्या असल्यासारखे दिसतात. त्याचा प्रश्न येतो की का, त्याचं उत्तर ह्या चित्रातून दिलेलं आहे. तात्पर्याने तुम्ही म्हणाल काय हे छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, पण आपण एखादी वास्तू ज्यावेळेस कन्झर्व करतो त्यावेळेस आपण ह्या बारीक सारीक गोष्टींचा जर का विचार केला नाही तर आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला, ज्या त्यांनी केलेल्या होत्या जशाच्या तशा, त्याला आपण पूर्णपणे बुजवून टाकतो. म्हणजेच काय, तर हा झरोका आज जे मोकळे दिसत आहेत ह्या काही खिडक्या, त्याला जाड असं कार्पेट किंवा एक जाड अशी चादर वरच्या बाजूला गुंडाळून टाकत असत. याचा ह्या चित्रातल्या बॉर्डर्स, या चित्रातल्या अशा अनेक गोष्टींचा जर का विचार केला तर तुम्हाला ज्या कल्चरल गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या वास्तू किंवा ह्याच्यातल्या आहेत त्याच्या अनेक गोष्टींचा इतिहासाच्या साधनं म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. आपण खरं तर आता शेवटच्या भागाकडे जातो. खरं तर चित्रकलेमध्ये नायिका जो आहे हा एक वेगळा विषय आहे, पण ह्याच्यामध्ये चित्रकारांनी वेळ ही डिपिक्ट केलेली आहे, वेळ सांगितलेली आहे त्याच्यात. म्हणजे मी अगदी थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की आपण चित्र बघताना बऱ्याच वेळेला एक आक्षेप घेतला जातो की ह्यांच्या चित्रामध्ये भावना नाही, ह्यांचे डोळे वगैरे जसे असतात काय सहजच केलेलं असतं, काय त्याच्यामध्ये हे नसतं. पण तो आक्षेप खरं तर कधी कधी मला वाटतं की आपण चित्र बघताना इथल्या प्रत्येक चित्राचा कोपरा न कोपरा आपल्याला एक प्रकारची त्याचं बोलणं सांगत असतो. म्हणजे आयकॉनोग्राफीमध्ये ज्यावेळेस त्याचा प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक अर्थ असतो, तसे इथल्या चित्राच्या रंगांना काही अनेक गोष्टींना काहीतरी एक अर्थ आहे. आता इथे ही जी नायिका आहे ती उत्कंठित नायिका आहे. अष्टनायिका तुम्हाला माहितीच आहेत, नायिकांचे अनेक प्रकार, त्यांचे स्वभाव हे केशवदासांनी किंवा बिहारीलालनी वगैरे हे दिलेलेच आहेत. त्यांच्याच ह्याच्यावरती काही चित्र अत्यंत देखणी अशी झालेली आहेत, कांगरा वगैरे ह्याच्यामध्ये वगैरे. पण हे जर का चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कृष्णानी ही ह्यांना भेटायचा एक संकेत आहे, तिथे तो भेटणार आहे, तो येणार आहे, पण तो आलेला नाही. आता हे वाक्य सांगायचं कसं, तो आलेला नाही, ती बिचारी ती जी राधा आहे ती थांबलेली आहे, खूप वेळ थांबलेली आहे, सांगायचं कसं, हा वेळ सांगायचा कसा. इथे ज्यावेळेस ती पहिल्यांदा आलेली आहे त्यावेळेस कृष्ण येणार आहे म्हणून तिने एक हार गुंफायला सुरुवात केली आहे. एक हार झाला, कृष्ण आला नाही. दुसरा हार झाला, कृष्ण आला नाही. तिसरा हार झाला, कृष्ण आला नाही. हे जे एक हाराला समजा 20 मिनिटं अर्धा तास लागत असतील, तर जेवढे हार आहेत तेवढा वेळ गेलेला आहे आणि आता ती बिचारी कंटाळलेली आहे. हे जे काही, हा जो काही अर्थ आहे चित्रातला, तो अर्थ आपण प्रतीक आणि प्रतिमा ज्या आहेत त्या खरं तर विसरलेलो आहोत. एकदा आपल्याला त्याची ओळख झाली तर ती सुद्धा आपल्याला
ती चित्र काढायला लागतात. इथे सुद्धा प्रसंग तसाच आहे. हार तर गुंफलेले आहेत, तर आलेलं नाही. ती अगदी दारापर्यंत येते ती, म्हणजे एक हार इथे लटकवलेला आहे, दुसरा, तिसरा, चौथा, आणि ती आता त्या दाराला चक्क काळा रंग लावलेला आहे. म्हणजे तिच्या आता तो म्हणजे त्या शक्यता ब्लॉक झालेल्या आहेत सगळ्या. पण ह्या जर का ह्याच्यावर बघितलं, ह्या शय्येवरती बघितलं, तर एक 8 आकडा करून टाकलेला तो तुम्हाला बऱ्याच चित्रातनं दिसतो. काय हे सगळं? का तो सहज हार ठेवता नसता का आला चित्रकाराला? पण इथे एका हारामध्ये 2 तत्व दिसतात, एक राधेचं आणि कृष्णाचं. इथे राधा कृष्णामध्ये विलीन आहे आणि कृष्ण राधामध्ये, म्हणजे एक हार दोघांचं प्रतीक आहे. ही प्रतिकात्मकता जी जर का आपण थोडीफार लक्षात घेतली, तर आपल्या लक्षात येतं की चित्रकार हा इतिहास सांगतोय, पण त्याच्या माइंडचा, त्याच्यात असलेल्या विचारांचा हा इतिहास तो सांगतोय. त्याच्यानंतर इथे दुसरं एक चित्र आपल्याला येतं. ही सखी आहे. खरं केशुदासाच्या ह्याच्यामध्ये खूप छान, मला आता नक्कीच सांगता येत नाही, पण बहुतेक केशुदासाचे जे आहेत की रसिक प्रिया वगैरे हे जर का तुम्ही वाचलं, तर ही औढ नायिका आहे. तिची दासी जी आहे सीता, इथे सीता आहे, आणि ती, आपल्याकडे एक पद्धत आहे की पतीचं नाव मुली घेत नाही. ही आता जुनी प्रथा असू शकते ही कदाचित, पण आता तिला विचारलं जातं, पण नाही होतंय तसं काही. आणि मग तिथे भिंतीवर काढलेली चित्र आहे. ती सखी जी आहे ती हिला विचारते की हा कोण आहे. मग हा कूर्म, वराह असं करत करत ती रामापर्यंत येते आणि ती श्रीराम म्हणून नाव घेते, ती आपल्या पतीचं नाव घेते. ही जी कल्पना आहे ना, ही किती किती सुंदररित्या ह्या लोकांनी बसवलेली आहे ती. त्याचं थोडं जर का आपल्याला ही प्रथा, एकंदर ह्या गोष्टीचं जर का प्रतीक, त्याच्यात असलेला लाजरेपणा, स्त्रियांचा स्वभाव, ह्या गोष्टी ज्या कशा डिपिक्ट होतात, त्या जर का व्यवस्थित आपण जर का, आपल्याला जर का त्याच्यातलं माहिती असेल, तर आपल्याला ते वाचता येतात. आणि त्याच्यातनं एक प्रकारचं त्या चित्राचं गांभीर्य, त्या चित्राचा असलेला वैचारिकपणा, त्या चित्रात असलेलं काव्य, याच्या सगळ्याची जी मूल्य आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि नंतर लक्षात येतं की अरे, त्या काळामध्ये ही जी मूल्य आहेत, ही जे विचार आहेत, ही जी काव्यात्मकता आहे, ती चित्रातनं कशा पद्धतीनं ती आलेली आहे, ती आपल्याला इथे दिसतात. हे तारिफे हुसेनशाही मधलं चित्र आहे. महाराष्ट्रातला म्हणा किंवा दक्षिणेतल्या चित्रकलेचा सर्वात प्राचीन नमुना भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये हा जपलेला आहे. ह्याच्यामध्ये अशोक दोहद किंवा एक 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 सण आहे, जो आता आपण सगळे विसरलेलो आहोत. त्या चित्रात मात्र तो डिपिक्ट झालेला आहे की अशोकाची एका विशिष्ट सणाला पूजा केली जाते आणि नंतर तो अशोक फुलतो. अर्थात अशोकाचं सिम्बॉलिझम काय वगैरे ह्याच्यावरती पण एक वेगळी कथा किंवा वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पण इथे ह्या चित्रातनं आपल्याला तो सण, एकंदरच ती प्रथा त्या काळात प्रिव्हलंट होती, त्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणजे काही सण, काही गोष्टी या चित्रांच्या माध्यमातून त्या त्या काळाचं प्रतिनिधित्व करतात. हे एकदा लक्षात आलं की आपण थोडंसं पुढे ब्रिटिश काळामध्ये येतो आणि काही चित्र ज्यावेळेस ब्रिटिश लोकांनी, चित्रकारांनी केली, त्याच्यातनं एक प्रकारचे त्या घटना, ते कसं दिसत होतं ह्याचं एक प्रकारचं ते डॉक्युमेंटेशन आहे. हे खरं तर जेम्स वेल्सनी ज्यावेळेस चार्ल्स मॅलेटच्या ह्याच्यानुसार त्यांनी वेरूळची जी काही चित्र पहिली हे केली होती, त्याच्यातलं हे चित्र आहे. खरं तर वेरूळवरती पब्लिश झालेलं, चार्ल्स मॅलेटनी केलेलं, आणि जेम्स वेल्स आणि प्रामुख्याने पुण्यातला एक अत्यंत महत्वाचा चित्रकार गंगाराम तांबट त्यांच्याबरोबर होता, जो पाश्चात्य चित्रशैलीवरती त्यांनी अभ्यास करून, वेल्सकडनं शिकून, त्याच्यातनं एक प्रकारे स्वतःच्या चित्रकलेमध्ये, खरं तर ह्या चित्रकाराला आपण डोक्यावर घेतलं पाहिजे. का तर ह्यांनी पूर्ण ती चित्र आत्मसात करून स्वतःची एक वेगळी अशी हे करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. हा एक पहिला चित्रकार आपल्याला म्हणता येईल, जो चार्ल्स म्हणजे वेल्सच्या ह्याच्याकडे होता. त्यांनी सुद्धा अनेक चित्र काढलेली आहेत, जी आता येल युनिव्हर्सिटीमध्ये जपलेली आहेत. त्या ह्याच्यावरती जर का त्यांनी काढलेली काही चित्र आहेत, त्याच्यातली काही गंगाराम तांबटनी काढलेली, ह्याच्यातनं आपल्याला दिसेल की वेरूळचं जे जैन लेणं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे माती भरलेली होती. ती किती होती याचा अंदाज आपल्याला करता येतो. वेल्सनी काढलेली ही चित्र जर का तुम्ही बारकाईने बघितली, तर तुमच्या लक्षात येईल ते काय आहे आणि कशा पद्धतीनं ते पडलेलं होतं त्या काळामध्ये, जे नंतर प्रयत्नांनी वगैरे ते सगळं बाजूला केलं, त्याचं एक्सकव्हेशन केलेलं. पण ही चित्र अत्यंत महत्वाचा असा डॉक्युमेंटल पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी अशी चित्र दिसतात की त्या पाश्चात्य चित्रकारांनी काढलेले, ती वेरूळच्या नावाखाली आलेले जुना वासा नावाचं जे त्यांनी दिसलेलं तिथलं एक लेणं आहे,
पण प्रत्यक्षात मात्र ते नाहीये. म्हणजे ह्यांनी कशा पद्धतीने ती चित्र काढलेली आहेत ह्याचाही अंदाज येतो का. ते ह्यांनी ते फक्त डोळ्यासमोर घेतलं, त्याच्यातले काही एलिमेंट जसं इथं काय आहेत ते टाकले, पण बाकी सगळ्यात थापा मारलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या इतिहासामध्ये सुद्धा कशा पद्धतीने या लोकांनी तिथे काम केलेलं आहे त्याची जाणीव आपल्याला पाहायला मिळते. तसंच इथे येतं. इथे जैन लेणीतलं एक चित्र आहे. हे चित्र आणि इथे कापड वगैरे टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्याच्या चित्राचा तसा फारसा संबंध नाही. याचा अर्थ ते प्रत्यक्ष बघितलं काय नाही बघितलं काय अशा पद्धतीनं केलेलं हे काम आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात खर तर चित्रकारांचा एक गट, जसं इतर चित्रकार आहेत, इतर कलाकार आहेत, तसेच एक वॉन्डरिंग आर्टिस्ट किंवा इकडे तिकडे जाऊन आपल्या आख्यानाद्वारे, चित्रांद्वारे अनेक कथा ज्या सांगितल्या जातात, ते चित्रकथीचे आहेत, त्यांची ही चित्र आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या मनसर जवळ वडगाव कासिमबेग नावाच्या एका देवळामध्ये अख्खं हे रंगवलेलं असं एक मंदिर होतं, ज्याच्यामध्ये सिलिंग्स वगैरे ह्याच्यावरती समुद्र मंथन वगैरे चित्रित केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं हे चित्रकाम होतं. मराठी साहित्याला साधारणपणे 1880 त्याच्या जवळपासची ही चित्र आहेत. अत्यंत महत्वाची ही चित्र आहेत आणि त्याच्यामध्ये ही चित्र बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये महाभारत, समुद्र मंथन वगैरे ह्याचं सुद्धा, अर्जुन वगैरे ही चित्र आहेतच. पण त्या चित्रांचं वैशिष्ट्य काय आहे? त्या चित्रांचं वैशिष्ट्य मराठा चित्रशैली जी आहे त्याच्याबरोबर आपल्याला जी चित्रकथींची चित्रशैली आहे इथे यांचं फ्युजन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दोन चित्रशैली ह्या इथे एकत्र मिळतात याचा इतिहास. म्हणजे एखादी चित्रकला त्याच्यात असलेला जो काही प्रकार आहे तो जो आपण बघतोय तो त्याची नोंदणी एका अर्थाने इथे आपल्याला केल्याचा भाग बघायला मिळतो. खरं तर शिल्पातनं जर का आपण थोडासा विचार केला तर इथे भारूचच आहे. इथे असलेले दागिने इथे आणि इथे असलेले सोन्याचे दागिने हे साम्य याच्यात, आणि हे इथे म्हणजे चित्र किंवा शिल्प बऱ्याचशा वेळेला काही दिसणाऱ्या गोष्टींचं जसंच्या तसं डिपिक्शन करतात. त्याच्यामुळे अनेक आपल्याला खरं तर हे टेराकोटामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. सातवाहनांच्या काळात त्रिरत्नांच्या ह्या फॉर्ममध्ये वगैरे अनेक वेळा अनेक उत्खननातनं हे बीड्स मिळतात. पण हे प्रत्यक्ष तुम्हाला चित्रात मिळतात, शिल्पात देखील मिळतात. आता आपण एक छोट्याशा ह्याच्याकडे जाऊ. खरं तर अनेक लोक अनेक अर्थ लावतात त्याच्यातनं. खरं तर वेरूळच्या कैलास लेण्यावरती इथे सिंह हत्तीला मारतोय असं एक दृश्य आहे. ह्याच्या जवळ जर का आपण गेलो तर अजून हे दृश्य तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये हत्ती पूर्ण गेलेला आहे आणि खालच्या बाजूला हे हत्ती आहेत त्याच कैलास मंदिराच्या, आणि इथे सुद्धा तो सिंहाशी युद्ध करतोय. खरं तर हत्ती हे एक आकाशाशी संबंधित असलेला असं एक मोटिफ आहे. त्याचा पावसाशी संबंध आहे आणि अशी एक कल्पना आहे की खरं तर मी हे थोडक्यात सांगतोय की एक गजमौक्तिक नावाची एक माळ आहे, जे अशी एक कल्पना आहे की हत्तींच्या डोक्यामध्ये मोती असतात आणि ते अत्यंत महत्वाचे असतात किंवा प्रॉस्पेरिटी वगैरे, ते अशी एक कल्पना आहे. ती साहित्यात येते. कालिदास, भवभूती वगैरे यांच्या साहित्यामधनं भरपूर वेळा ती आपल्याला येते. इथे कायम हा जो सिंह आहे हा हत्तीच्या डोक्यावरती वगैरे ते वार करतो, ते फोडतो आणि त्याच्यातनं त्या मौक्तिक जे आहेत ते सगळे खाली पडतात. अशा पद्धतीची ती थोडक्यात कल्पना आहे. खरं तर ही कल्पना नक्की काय? प्रत्यक्ष हत्तीच्या डोक्यात असं काही नसतं. पण प्रत्यक्षामध्ये अशी ही कल्पना काय, तर जर का बृहत संहिता वगैरे बघितली तर मोती कुठे कुठे कशा कशात मिळतात ह्याचा एक संदर्भ त्याच्यात येतो. हे मोती शिंपल्यातले मोती आहेत, तसेच इतर प्राण्यांच्यात आहेत. त्याच्यामध्ये हत्तीच्या ह्याच्यामध्ये पण सर्वात महत्वाचे जे मोती आहेत ते म्हणजे आकाशातून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ज्या गारा पडतात ते मोती आहेत, आणि ते म्हणतात की हे नंतर आकाशातले देवता त्यांना घेऊन जातात ते मोती. अत्यंत महत्वाचं हे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या कथेप्रमाणे हे जे युद्ध आहे हे आकाश म्हणजे हत्ती जो आहे तो पाण्याचं प्रतीक आहे, म्हणजे रेन जो पाऊस आहे तो, त्याच्यात चमकणारी जी वीज आहे तो म्हणजे हा सिंह आहे. असे अनेक संदर्भ आपल्याला बघायला मिळतात वैदिक लिटरेचरमध्ये, साहित्यामध्ये, आणि त्यांचं ते रोरिंग जे आहे, त्यांचं जे गर्जना आहे सगळ्या, त्याच्यातनं तो सिंह आणि हत्तीचं ते युद्ध आहे. तो हत्ती तिथे आणि त्याच्यातनं त्या गारा पडतात, तो पाऊस पडतो आणि पृथ्वी ही सुजलाम सुफलाम होते. आणि त्याच्यातनंच आपल्याला लक्षात येतं गजलक्ष्मीचं जे प्रतीक आहे ते अशा पद्धतीनं पृथ्वीचं, पाऊस ह्याच्याशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात ह्या खरं तर हे कीर्तिमुख आहे, ह्याच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत.
पण इथे जर का बघितलं तर ह्याच्या तोंडातनं सुद्धा अनेक मोत्यांच्या माळा येत आहेत आणि ह्या बाजूला जो आहे मगर येत आहेत त्याच्या तोंडातनं. मगराचा पाण्याशी संबंध आहे. म्हणजे कल्पना तीच, प्रतीकात्मक कशा पद्धतीने त्याची गुंफण होते, तेच मोती तशाच पद्धतीचे आहेत आणि म्हणून कीर्तिमुख अत्यंत पवित्रही मानलं जातं. अर्थात हे प्रतीक अनेक म्हणजे पुराणातनं वगैरे येणाऱ्या त्याच्या अनेक कथा आपल्याला काही कथा आपल्याला पाहायला मिळतात, अनेक म्हणण्यापेक्षा त्याच्यातनं अनेकांना हे माहिती आहे. पण जर का तुम्ही खिद्रापूरच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला हे अशा अनेक प्रकारची कीर्तिमुख बघायला मिळतात. अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर अशी कीर्तिमुख आहेत आणि त्यांच्या तोंडातनं निघणाऱ्या माळा वगैरे हा खरं तर त्याच्याही अगोदरपासून जातात. पण त्याच्यामध्ये ही प्रतिकात्मकता आहे का? सिंह आहे, परत त्याच्यातनं ते मोती पडणार आहेत, म्हणजे प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉलिझम आहे का? खरं तर ह्या गोष्टीचा अभ्यास करायला किंवा ह्या गोष्टी मनन करण्यासाठी ह्या अशा काही गोष्टी आपल्याला आपल्याला परावृत्त नव्हे तर आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातात. हे मनसरचं अत्यंत असा महत्वाचा असा एक शिव आहे, वामन शिव. ह्याचे फक्त मला कान दाखवायचे. हे एका कानामध्ये कुंडल आहे, दुसऱ्या कानामध्ये नाही. शिवाच्या, ही प्रत्यक्ष शिवाची मूर्ती आहे. शिवाच्या प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला, प्रत्येक म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम मूर्तीमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की एका कानामध्ये त्याच्या कुंडल म्हणजे गोल कुंडल आहे किंवा कुंडल आहे, तर दुसऱ्या कानात क्वचित प्रसंगी मकर कुंडल असतं किंवा कुंडल नसतंच. तात्पर्याने सांगायचा हेतू काय ह्याच्यामध्ये, तर हेतू हाच की एका कानामध्ये एक कुंडल तर दुसऱ्या कानामध्ये तसं यायला पाहिजे, पण तसं नव्हे, तर दोन वेगवेगळी कुंडल आहे किंवा एका कानात नाहीच. अशाच पद्धतीच्या शिवाच्या मूर्ती तुम्ही अनेक बघता. प्रश्न परत येतो की असं का? आणि नंतर लक्षात येतं की जर का साहित्य शिल्पशास्त्रातून आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की काही ठिकाणी शिवाच्या कुठली आभूषण शिवाला असावी याची चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाच्या ह्या कानात हे असावं आणि त्या कानात नसावं किंवा मकर कुंडल असावं. अर्थात मकर कुंडल ही विष्णूचं प्रतीक आहे. विष्णू उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्यातल्या स्थितीचं संबंधित आहे. पण इथे मात्र आपल्या लक्षात येतं की शिव हा इथे असं का, तर कुंडल ही शक्तीचं प्रतीक आहे. इथे कुंडल ती शक्ती घालते. म्हणजेच काय, तर प्रत्येक शिवाची मूर्ती ही प्रकृती आणि पुरुषाचं प्रतीक आहे. मग हे दाखवायचं कसं, तर हे एका कानातनं प्रकृतीचं प्रतीक म्हणून कुंडल, तर दुसऱ्या कानामध्ये पुरुषाचं असलेलं जे आभूषण असेल, कदाचित ते मकर कुंडल असेल किंवा कुंडल नसेल. म्हणजेच प्रत्येक शिवाची मूर्ती प्रकृती आणि पुरुषाचं एक प्रकारचं अविभाज्य असं एक शिल्पांकन आपल्याला बघायला मिळतं. मला वाटतं की आता आपण इथे थांबूया. खरं तर ज्ञानेश्वरांनीच सांगितलेलं आहे की पडोनी गेली या भिंती चित्राची होय माती. आता अनेक वाडे आहेत, अनेक मंदिर आहेत, त्याच्यातली चित्र किंवा आपल्या घरात किंवा अनेक ठिकाणची चित्र किंवा अनेक असा शिल्पांचा जो काही खजिना आहे तो सगळा आपण सगळा हे केलेला आहे. म्हणजे जवळजवळ तो सगळा आपण जपला पाहिजे. तो आता दुर्मिळ होत चाललेला आहे आणि हा जर का आपण जपला तर त्याच्यातनं आपल्याला अनेक इतिहासाच्या अनेक गोष्टी कदाचित कळतील आणि हा लिखित इतिहास नव्हे तर हा दृश्य इतिहास आपल्या समोर उभा राहतो आणि त्या दृश्य इतिहासातनं आपल्याला मानवी मनाच्या किंवा सांस्कृतिक ह्याच्यामधला असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कदाचित ह्याच्यातनं आपल्याला पाहता येतील. आपण श्री शिवाजी रायगड समिती आणि या माननीय पांडुरंगजी बलकवडे यांच्या व्याख्यानमालेत आपण मला ही जी काही संधी दिली त्याच्याबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो. धन्यवाद.